सर्वप्रथम व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते। सुरुवातीला आजचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी सर, माननीय अरुणाताई ढेरे, माननीय डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी, माननीय बाळासाहेब कारले सर आणि माननीय रसिकाताई राठिवडेकर ह्या सर्व मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची मी विनंती करते। पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत। अक्षरधारा बुक गॅलरी आणि सुरेश एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने आज पूर्वार्धात सुरेश एजन्सीने प्रसिद्ध केलेल्या 2 वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकांच्या प्रकाशनाचा आणि उत्तरार्धात अभिवाचनाचा हृदय असा कार्यक्रम सादर होणार आहे। आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण शारदा स्तवनाने करणार आहोत। या स्तवनाचे शब्द माननीय डॉक्टर अरुणाताई ढेरे यांचे आहेत आणि याला चाल बांधली आहे आणि याचा स्वर दिलेला आहे ते म्हणजे त्यांचे भाचे माननीय ऋत्विक गजेंद्र गडकर। जर्मनीहून ते इथे आलेले आहेत आणि आज उपस्थित आहेत, तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी शारदा स्तवनाचं गायन करावं। माननीय ऋत्विकजी। भगवती शारदे एक तुझ प्रार्थना, भगवती शारदे एक तुझ प्रार्थना, दिव्य लाभो तुझा स्पर्श या जीवना, भगवती शारदे एक तुझ प्रार्थना, कोमला निर्मला उज्ज्वला तू सती, श्वेतवसना तुझी पाहता आकृती, कोमला निर्मला उज्ज्वला तू सती, श्वेतवसना तुझी पाहता आकृती, सुंदराचा कळे अर्थ या लोचना, भगवती शारदे एक तुझ प्रार्थना, नादवीणा करी मधुर स्वर झंकृती, अमृताचे जणू घनशिरी वर्षती, नादवीणा करी मधुर स्वर झंकृती, अमृताचे जणू घनशिरी वर्षती, आतल्या परिमळे उमलती भावना, भगवती शारदे एक तुझ प्रार्थना, प्रकटला शब्द तो तेजमणी शोभला, प्रकटला शब्द तो तेजमणी शोभला, उजळल्या कौतुके ललित मधुरा कला, सत्य शिव सुंदराची तुला वंदना, भगवती शारदे एक तुझ प्रार्थना, दिव्य लाभो तुझा स्पर्श या जीवना, भगवती शारदे
एक तुझ प्रार्थना. बागेश्रीच्या अत्यंत सुरेल स्वरांनी केलेली ही सुरुवात, बुद्ध पौर्णिमेची इतकी पूर्णत्वाकडे नेणारी संध्याकाळ आणि अशा संध्याकाळी 2 वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकांचा प्रकाशन समारंभ. मनाला अत्यंत आनंद होतो आहे. व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत आपण करणारच आहोत, पण तुम्हा श्रोत्यांचं आणि श्रोतृवर्गामध्ये अनेक जाणते रसज्ञ श्रोते आज या कार्यक्रमाला लाभले आहेत. त्या सर्वांना सादर प्रणाम करते, त्यांचं स्वागत करते, प्रातिनिधिक नावांचा उल्लेख करते, कारण अनेक गुणी आणि श्रेष्ठ ज्येष्ठ मंडळी इथे उपस्थित आहेत. नंदाताई पैठणकर, हेमंत जोगळेकर कविवर्य, माधव वझे सर, रवी मुकुलजी, निलिमा गुंडी, वर्षाताई गजेंद्र गडकर, श्रीयुत दिलीप माझगावकर सर आणि रेखाताई आणि अनेक अनेक मान्यवर. सर्वांची नावं मी घेत नाही, पण तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आणि तुम्हाला तुमचं स्वागत करते. यानंतर पुष्पगुच्छ देऊन आपण व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार स्वागत करूया. मी रसिकाताईंना विनंती करणार आहे की त्यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत करावं. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, ज्यांच्या हस्ते आपण आख्यान या कविता संग्रहाचं प्रकाशन करणार आहोत. रसिकाताईंना विनंती करते, मिलिंद जोशी सर. त्यानंतर माननीय डॉक्टर अरुणाताई ढेरे यांचं स्वागत आपण करूया. सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा हा संग्रह अरुणाताईंच्या निवडक कथांवर आधारित. तर अरुणाताईंचं स्वागत, तो आज प्रकाशित होतो आहे. हा संग्रह संपादित केला आहे माननीय डॉक्टर वंदनाताई बोकील कुलकर्णी यांनी. मी रसिकाताईंना विनंती करते की त्यांचं स्वागत आपण करूया. कार्यक्रमाचं दुसरं आकर्षण आहे ते म्हणजे कविता संग्रह. आख्यान हा कविता संग्रह सुरेश एजन्सीतर्फेच प्रकाशित होतो आहे. तर त्याचे कवी आणि सुरेश एजन्सीचे माननीय बाळासाहेब कारले, त्यांचं स्वागत करूया. माननीय रसिकाताई राठिवडेकरांना विनंती करते. धन्यवाद रसिकाताई. सर्व मान्यवरांनाही धन्यवाद देते. कार्यक्रमाविषयी अगदी थोडक्यात सांगते. सगळ्यांनी कार्यक्रम पत्रिका बघितलीच आहे, तरी पण पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 2 भाग आजच्या कार्यक्रमाचे आहेत. पण कार्यक्रमाला मध्यंतर असणार नाही. आपण सलग हा कार्यक्रम ऐकणार आहोत. पूर्वार्धामध्ये 2 संग्रहांचं प्रकाशन आहे. त्यातला पहिला संग्रह आहे सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा, ज्यामध्ये माननीय डॉक्टर अरुणाताई ढेरे यांच्या 19 कथांचा समावेश आहे आणि ज्याला प्रदीर्घ अशी प्रस्तावना अभ्यासपूर्ण माननीय डॉक्टर वंदनाताई बोकील यांनी लिहिलेली आहे. त्याचं प्रकाशन आज आपण ज्येष्ठ साहित्यिक कथालेखिका आशाताई बगे यांच्या शुभ हस्ते करणार आहोत आणि ते प्रकाशन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. याविषयी वर्तमानपत्रांनी सर्वत्र सांगितलंच आहे, पण या निमित्ताने आशाताई आपल्याला भेटणार आहेत. हा आनंद आहे. आशाताईंचं सुद्धा हार्दिक स्वागत मी करते, कारण त्या इथे नसल्या तरी आपल्याबरोबर आहेत आणि मला कल्पना आहे की आपली ही प्रेमाची स्वागताची फुलं त्यांच्यापर्यंत नक्की पोचली असणार. आणि दुसरं प्रकाशन जे आख्यान या कविता संग्रहाचं होणार आहे, तर माननीय बाळासाहेब कारले प्रकाशक म्हणून माहीत आहेत, पण आज औपचारिक रीतीने कवी म्हणून त्याचं प्रकाशन आज होतं आहे आणि त्यांच्या नावाचं छापील स्वरूपात कवी म्हणून आज अधोरेखन होणार आहे. तर आपण ह्या सर्व कार्यक्रमासाठी आता उत्सुक आहोत आणि विशेष आकर्षण आजच्या कार्यक्रमाचं जे आहे ते म्हणजे सीतेची गोष्ट. सीतेच्या गोष्टीची पण एक गोष्ट आहे. आज त्या सीतेच्या गोष्टीचा सुवर्ण महोत्सवी म्हणजे 50वा प्रयोग होणार आहे. डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी पुणे, मुंबई, कोकणातले अनेक प्रांत, सांगली अशा महाराष्ट्रातील विविध प्रांतातून ह्या सीतेच्या गोष्टीचे 49 प्रयोग करून आजचा हा 50वा प्रयोग या सभागृहात रंगणार आहे. आपल्याला माहिती आहे, सामान्यतः पुस्तक प्रकाशन असतं तेव्हा आपण पुस्तकातला काहीतरी भाग अभिवाचन करून पुस्तक लोकांसमोर आणावं म्हणून सादर करतो. पण आजचा योगायोग असा आहे की हा 50वा कार्यक्रम होतो आहे सीतेच्या गोष्टीचा. सुवर्ण महोत्सवी प्रयोग साजरा करायचं मनात होतं आणि बरोबर त्याच
आसपास, सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा हा संग्रह सुरेश एजन्सीने तयार केला. हे दोन्ही योग मुद्दामून जुळवून आणलेले नाहीत, ते सहज जुळून आलेत, हेही मी इथे विशेष नमूद करू इच्छिते. आणि तिसरा एक चांगला योग यामध्ये मिसळला आहे, तो म्हणजे माननीय अरुणाताईंच्या लेखन कारकिर्दीला 45 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्या कथांचा एक आलेख या निमित्ताने काढला गेला आहे आणि या कथा, निवडक अशा कथा आपल्यासमोर येत आहेत. तर मला वाटतं की फार आनंदाचा असा हा प्रसंग आहे. या प्रसंगी अक्षरधाराच्या संचालक, अक्षरधारा बुक गॅलरीच्या संचालक माननीय रसिकाताई राठिवडेकर यांना मी प्रास्ताविक करण्याची विनंती करते. व्यासपीठावरील आदरणीय अरुणाताई, प्राध्यापक मिलिंद जोशी, सुरेश एजन्सीचे बाळासाहेब कारले, वंदना बोकील कुलकर्णी आणि आपण सर्व रसिक वाचक, आपल्या सर्वांचे मी अक्षरधारा आणि सुरेश एजन्सीतर्फे स्वागत करते. आज अरुणा ढेरे लिखित सीतेची गोष्ट व बाळासाहेब कारले लिखित आख्यान या दोन्ही पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण इथं जमलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी जेव्हा सुरेश एजन्सीमधून आम्हाला फोन आला तेव्हा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता, कारण एकतर अरुणाताईंचं पुस्तक होतं आणि जेव्हा वंदनानी 2018 साली मला वाटतं पहिला प्रयोग केला तेव्हापासून वाचकांची मागणी होती की सीतेची गोष्ट हे पुस्तक आम्हाला कधी वाचायला मिळेल. त्यामुळं आज या कार्यक्रमासाठी नाही म्हणणं हे शक्यच नव्हतं. आणि अक्षरधाराला या ऑक्टोबरमध्ये 30 वर्ष पूर्ण होत आहेत. तर अक्षरधाराचं जेव्हा 25वे प्रदर्शन होतं तेव्हा शांताबाई शेळके यांच्या हस्ते त्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं होतं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही नुसती प्रदर्शनं भरवू नका, तर त्याबरोबर साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करत जा. तेव्हापासून गेली 28 वर्ष आपण या कार्यक्रमांचं आयोजन करतो आहे आणि वाचकही त्याला भरपूर प्रतिसाद देत आहेत. तर हे आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करताना त्यामुळं खूप आनंद होतो आहे. या पुस्तकांच्या माध्यमातूनच अक्षरधाराशी अनेक व्यक्ती जोडलेल्या गेलेल्या आहेत. मग त्या गुलजारजी आहेत, नसरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, अशी अनेक मंडळी अक्षरधाराशी जोडलेली आहेत. आणि हे पुस्तक आणि अक्षरधारा एक समीकरण, वाचक अक्षरधारा आणि पुस्तक असं एक समीकरण होऊन गेलेलं आहे. आणि वाचकांची जी मागणी आहे ती अक्षरधारा नेहमीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते, यापुढेही करत राहील. तर वाचकांच्या मागणीनुसार सीतेची गोष्ट या पुस्तकाचं प्रकाशन आज होत आहे. अरुणाताईंच्या सर्वच पुस्तकांना वाचकांची प्रचंड मागणी असते, तर याही पुस्तकाला वाचक भरभरून प्रतिसाद देतील अशी आशा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद रसिकाताई. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. एक दुवा लागतो वाचकांमध्ये आणि लेखकांमध्ये, आणि तो दुवा अक्षरधारासारख्या महत्त्वाच्या बुक गॅलरीनं पूर्ण केलेला आहे पुण्याच्या भागात. पुन्हा एकदा धन्यवाद देते. बरेच योगायोगात जुळून आले आहेत. मी सारखे योगायोगच सांगते असं तुम्हाला वाटेल, पण ते सांगायलाच हवेत, कारण आणखी एक छान मेळ साधला गेला आहे. आज माननीय बाळासाहेब कारले यांचा 84वा वाढदिवस आहे आणि आपला वाढदिवस आणि पुढल्या वर्षी काव्यसंग्रहाचा सुद्धा वाढदिवस असणार आहे, म्हणजे त्या अर्थी. तर तसं त्यांना ते नक्कीच स्मरणात राहणार आहे की ह्या दिवशी आपला संग्रह आज प्रकाशित झाला. तर आख्यान या कविता संग्रहाचे प्रकाशन या सुदिनी होत आहे. या मंगल दिनानिमित्त मी बाळासाहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देते, संग्रहाकरता अभिनंदन करते त्यांचं. त्यांना मनोगतासाठी मी पाचारण करणार आहे, पण तत्पूर्वी त्यांचा अल्प परिचय करून देते. शालेय जीवनापासून बाळासाहेबांना मराठी साहित्याची गोडी आणि कवितेची गोडी लागली होती. तेव्हापासूनच ते कविता करायचे आणि शाळा आणि कॉलेजमध्ये असतानाच शाळेतल्या आणि कॉलेजमधल्या नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत असत. पुढे जगताप कारले प्रकाशन आणि सुरेश एजन्सी या प्रकाशन संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेक शैक्षणिक आणि ललित वाङ्मयांचे प्रकाशन केले आहे. ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके, कवयित्री डॉक्टर अरुणाताई ढेरे या आणि अशा अनेक नामवंत लेखक आणि कवींचे साहित्य
सुरेश एजन्सीने प्रकाशित केले आहे. त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांना राज्य मराठी वाङ्मय, महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठी प्रकाशक संघ अशा महत्त्वाच्या संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. प्रकाशक म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केलीच आहे. आता कवी म्हणून प्रवास औपचारिकरित्या सुरू झाला आहे. आपल्या काव्यसंग्रहाच्या सुरुवातीलाच कवितेकडे ते कसे बघतात हे आपल्याला कळतं. ते म्हणतात, एका एका शब्दासाठी जीव पाखडतो, एका एका शब्दासाठी जीव पाखडतो, तेव्हा कुठे कवितेचा चंद्र उजाडतो. आपल्या लक्षात येईल बाळासाहेबांचं वय लक्षात घेता आणि प्रकाशन संस्थेशी निगडीत असूनही इतका काळ कविता संग्रह प्रकाशित होण्यासाठी ते थांबलेले आहेत. असे कवी फार दुर्मिळ असतात आणि खरोखरीच त्यांच्या या कवितेत त्या सगळ्या त्यांच्या संयमाचंच सार सामावलं गेलं आहे की काय असं मला वाटलं. मी बाळासाहेब कारले यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील मान्यवर अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, अरुणा ढेरे, संपादक प्राध्यापक वंदना बोकील कुलकर्णी, आजच्या सूत्रसंचालक करणाऱ्या आणि स्वतः कवयित्री असलेल्या दीपाली दातार, अक्षरधाराचे रसिका राठिवडेकर आणि रमेश राठिवडेकर आणि साहित्यप्रेमी बंधू भगिनींनो, सर्वांना नमस्कार. आज 2 पुस्तकांच्या प्रकाशन समारंभानिमित्त आपण सर्व जमलेलो आहोत. सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा, लेखिका अरुणा ढेरे, संपादन त्याचं केलं आहे वंदना बोकील कुलकर्णी आणि आख्यान हा माझा कविता संग्रह, अशी ही 2 पुस्तके आहेत. ही दोन्ही पुस्तके आमच्या सुरेश एजन्सी प्रकाशनातर्फे आज प्रकाशित होत आहेत. तसेच त्यानंतर सीतेची गोष्ट या रसिकप्रिय कथेचा सुवर्ण महोत्सवी अभिवाचनाचा कार्यक्रमसुद्धा होणार आहे. आणि तत्पूर्वी माझ्या काही निवडक कवितांचे वाचन कवयित्री दीपाली दातार ह्या करणार आहेत. आमच्या सुरेश एजन्सी प्रकाशनातर्फे सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका अरुणा ढेरे यांच्या 27 ग्रंथांचे प्रकाशन आम्ही आजपर्यंत केलेले आहे. आणि त्यामध्ये सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा या 28व्या मौलिक ग्रंथाची आज भर पडलेली आहे. सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा या संग्रहामध्ये एकूण 19 कथांचा समावेश आहे. त्यामध्ये सीतेची गोष्ट आणि निरंजनेच्या तीरावर या 2 नवीन कथांचा प्रथमच पुस्तक रूपाने या ठिकाणी प्रकाशन होणार आहे. त्यांचा त्या ठिकाणी समावेश केलेला आहे. आज बुद्ध पौर्णिमा. गौतम बुद्धांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि संदेश साऱ्या मानवजातीसाठी कित्येक काळापर्यंत आणि इथून पुढे ही प्रेरक ठरणार आहे. अशा या गौतम बुद्धाच्या जीवनावरची एक हृदयंगम कथा यामध्ये नव्याने समाविष्ट केलेली आहे. लोकसाहित्य, संत साहित्य, रामायण, महाभारत, पुराणे यांचा अरुणाचा चिकित्सक व्यासंग आहे. रामायण महाभारतातील भावणाऱ्या व्यक्तिरेखा बरोबर निवडून त्यांना ललितरम्य भाषेत कथारूप देण्याचा या लेखिकेचा हातखंडा आहे. अरुणा ही मूलतः कवयित्री आहे. त्यामुळे या कथांमध्ये काव्यात्मतेचाही स्पर्श आपल्याला झालेला जाणवतो. कृष्ण किनारामधल्या 3 दीर्घ कथा ज्या सगळ्यांना सुपरिचित आहेत. काळोखाणी पाणीमधले महाभारतावरील चिंतनपरक लेख, याप्रमाणे सीतेची गोष्ट या कथासंग्रहाचे रसिक स्वागत करतील
याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. आता माझ्या आख्यान या कथासंग्रहासंबंधी मी थोडंसं बोलतो. माझ्या व्याख्यानच येते. आख्यान हा माझा पहिलाच कविता संग्रह, कारण मला व्याख्यान करण्याची फारशी सवय नाही. आत्तापर्यंत मी प्रकाशकाची भूमिका करत होतो, पण आज मी छापील कवी झालो. मला नेहमी असं वाटतं की एखाद्यानं एक जरी पुस्तक प्रसिद्ध केलं तरी तो प्रकाशक होतो, आणि एखाद्याने एक जरी कविता लिहिली तर तो कवी होतो. त्या दृष्टीने आज मी कवी झालो आहे. आख्यान हा माझा कथासंग्रह प्रकाशित करायला जरा उशीर झाला. कविता संग्रह वय वाढत गेलं, अन्य काही प्रकाशनाच्या क्षेत्रामध्ये मी व्यग्र होतो. पण वय कवीला असतं, कवितेला नसतं. वय कवीला असतं, कवितेला नसतं. कविता चिरंतन, चिरकाल आणि चिरतरुण असते. कविता कधीच जुनी, म्लान, शिळी होत नाही. कविता कालातीत असते. ती एखाद्या मोगऱ्याच्या कळीप्रमाणे सदैव प्रफुल्लित, नित्यनूतन, टवटवीत, रससीत असते. कविता कधीच जुनी, नवी, प्राचीन व अर्वाचीन नसते. कविता ही कविताच असते. मी इयत्ता 7वीत असताना शाळेच्या वार्षिकामध्ये फार मोठा विषय जीवन आणि कागद ही माझी पहिली कविता प्रसिद्ध झाली. त्यावेळेला काहीच माहिती नव्हतं जीवन म्हणजे काय. त्यानंतर महाविद्यालयीन जीवनातही मी काही कविता केल्या. एक दिसा असा यावा ही माझी कविता SP कॉलेजच्या परशुरामीय या वार्षिकामध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर 1963 शिल्प या आजी माजी विद्यार्थ्यांच्या काव्यसंग्रहामध्ये माझ्या 2 कविता प्रसिद्ध झाल्या. त्यावेळेला आम्ही एक कवी मंडळ पण स्थापन केलं होतं, आणि मला आठवतं की कवी मनमोहन नातूंना आम्ही बोलावलं होतं. महाविद्यालयीन जीवन संपल्यानंतर मी प्रकाशनाच्या क्षेत्रात उतरलो. घरचाच मुद्रण आणि प्रकाशनाचा व्यवसाय होता, त्याकडे मी लक्ष देऊ लागलो. त्यामुळे माझी कविता मागे पडली. मी कवितेला सोडलं, पण कवितांनी मला सोडलं नाही. मराठीतील नामवंत कवयित्रींचे कविता संग्रह मी प्रसिद्ध केले. त्या काळामध्ये, फार जुन्या काळात, प्रकाशन क्षेत्रात मोजकेच प्रकाशक कविता संग्रह प्रकाशित करणारे होते. पण मी व्यवहाराचा फारसा विचार न करता काव्यसंग्रह काढले. कविवर्य बाभू बोरकर, शांताबाई शेळके, अरुणा ढेरे, फमू शिंदे, प्रवीण दवणे, केशव मेश्राम, उत्तम कांबळे, इंद्रजित भालेराव, अरुण शेवते अशा नामवंतांचे मी संग्रह प्रसिद्ध केले. हा सर्व खटाटोप कवितेच्या हव्यासापोटी आणि प्रेमापोटी केला. आज आख्यान हा माझा पहिला कविता संग्रह प्रकाशित करताना फार आनंद आणि समाधान वाटते. संग्रह निघावा म्हणून अरुणा ढेरे यांनी पाठपुरावा केला. हे विशेष आहे माझं. इतरही अनेक सुहृदांनी आपुलकीने आग्रह आणि विचारणा केली. तसं पाहता मला कविता संग्रह काढणं मुळीच कठीण नव्हतं, कारण घरचीच प्रकाशन संस्था होती. पण माझ्या संकोची आबोल स्वभावामुळे कदाचित ते मागं पडलं असं. पण सुदैवानं आज हा योग आला. या प्रकाशनासाठी प्राध्यापक मिलिंद जोशी, जे स्वतः म्हणजे कार्याध्यक्ष आहेतच, पण लेखक आहेत आणि नामवंत वक्ते आहेत, त्याचा प्रत्यय आपल्याला येईल. आता वाङ्मय व्यवहारातले ते धडाडीचे कार्यकर्ते पण आहेत, हे विशेष आहे. नुसते लेखक नाही आहेत. अरुणा ढेरे, त्यांच्याबद्दल काय सांगणार. प्राध्यापक वंदना बोकील कुलकर्णी,
असे प्रतिभावंत साहित्यिक लाभले हे माझं भाग्य. या संग्रहाला सुप्रसिद्ध कवी आणि लेखक प्राध्यापक प्रवीण दवणे यांनी मार्मिक विवेचक प्रस्तावना लिहिली, त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. सुप्रसिद्ध चित्रकार रवी मुकुल यांनी उत्कृष्ट मुखपृष्ठ काढलं. प्रख्यात चित्रकार गिरीश सहस्रबुद्धे यांनी समर्पक आतील चित्रे रेखाटली. चिरंजीव शैलेंद्र यांनी नेहमीच्या कौशल्यानं पुस्तकाची सुंदर निर्दोष तंत्रशुद्ध निर्मिती केली. कविता चांगल्या आहेत, आता लवकर पुस्तक येऊ द्या असं अरुणा ढेरे यांनी सुचवलं. तो सुदीन आज आपण सर्वांच्या साक्षीने उगवला. आणखी काय पाहिजे. मराठीचं काव्य भांडार म्हणजे जणू खळखळणारा सागरच. अनेक थोर संत कवींपासून आधुनिक काळापर्यंत अनेक कवी कवयित्रींची समृद्ध मौलिक परंपरा मराठीला लाभली आहे. त्या काव्यसागरामध्ये माझ्याही कवितेचं एक थेंब आज मी समर्पित करीत आहे. मला कवी मनमोहनांची 4 ओळी आठवतात. या नदीला घाट छोटा बांधुनी मी चाललो, या नदीला घाट छोटा बांधुनी मी चाललो, जन्मली वेदासवेजी सिंधू ही सारस्वताची, देशस्मृती आता श्रुतींची व्यास आणि वाल्मिकींची, मीच्या पाण्यात रसिका थेंब म्हणून खेळलो, मीच्या पाण्यात रसिका थेंब म्हणून खेळलो, या नदीला घाट छोटा बांधुनी मी चाललो. रसिक हो, मराठी कवितेच्या या भावविश्वामध्ये मी रंगलो नादावलो. मराठीतल्या अजरांवर सुंदर कवितांनी माझं भावजीवन समृद्ध संपन्न केलं, श्रीमंत केलं. शेवटी मी एवढंच म्हणतो, हे कविते तू मला काय दिलंस, हे कविते तू मला काय दिलंस, तू मला निखळ आनंद दिलास, एक संवेदनशील रसिक मन दिलंस, सृजनशीलतेचा दिव्य स्पर्श दिलास आणि हे सुंदर जग बघण्यासाठी जीवनदृष्टी दिलीस. आणखी काय पाहिजे. आता मी माझ्या 2 कविता, फक्त 2 कविता आपणापुढे सादर करणार आहे. त्यानंतर काही कविता कवयित्री दीपाली दातार सादर करते. पहिली कविता आहे पाऊस. पाऊस एक एक तारा असं शीर्षक आहे. पाऊस धुवाधार, वाजत गारजत कोसळणारा, बिजली नाचवणारा, धटिंगण प्रियकारासारखा पदर उडवणारा, चोळी भिजवणारा, नखरा जिरवणारा, अंग अंग ओले करणारा धांगडधिंगा पाऊस. नको त्यावेळी टपकणारा, आयुष्याच्या वळणावर नको त्यावेळी अवचित भेटणाऱ्या जुन्या प्रेयसीसारखा. आयुष्याच्या वळणावर नको त्यावेळी भेटणाऱ्या जुन्या प्रेयसीसारखा चोर पावली येऊन मनातल्या आठवणी जागा करणारा, सतावणारा खट्याळ पाऊस. पाऊस कवितेसारखा, पाऊस कवितेसारखा मनाच्या पत्र्यावर सतत थेंब थेंब वाजणारा, मनातले शब्दांचे कोंब हळूहळू उमलवणारा टपटप शब्दांचा पाऊस. अंधारात घननीळ होत जाणारा निळा निळा शब्दांचा पाऊस. पाऊस घाट माथ्यावरचा, पाऊस घाट माथ्यावरचा असून नसल्यासारखा स्थितप्रज्ञ पाऊस. कोसळणाऱ्या धारातही उन्हाचा गंध लावून बसणारा संन्यस्त पाऊस. समयीच्या शुभ्र ज्योतीसारखा शांत स्तब्ध पण मनात
खोलवर ईश्वरासारखा पाझरणारा, समयीच्या शुभ्र ज्योतीसारखा शांत स्तब्ध पण मनात खोलवर ईश्वरासारखा पाझरणारा, सर्व साक्षी, सर्वदूर, सर्वत्र पाऊस. आणि अखेरीला येतो निरोपाचा म्हातारा पाऊस. अखेरीला येतो निरोपाचा म्हातारा पाऊस, क्षीण क्षीण होत जाणारा, जीर्ण शीर्ण झालेले हात हलवीत, काठी टेकत टेकत क्षितिजाच्या पार ताट धुक्यातून हळूहळू नाहीसा होत जाणारा, सर्वांना अलविदा म्हणत आपल्या गावाला परत निघून जाणारा, थकलेला भागलेला म्हातारा पाऊस. थकलेला भागलेला म्हातारा पाऊस. दुसरी कविता हिरवा पांडुरंग. एक खेडूत स्त्री पंढरपूरला भेटायला निघाली पांडुरंगाला. माथ्यावरचं सुखदुःखाचं गाठोडं सांदी कोपऱ्यात ठेवून, घरातल्या साऱ्यांच्या नजरा चुकवून, विरक्तीची भरजरी शाल पांघरून म्हातारी एकटीच निघते पंढरपूरला पांडुरंगाला भेटायला. म्हातारी ठेसनावर जाते तर ही गर्दी कशी बशी पोचते पंढरपूरला. तर आषाढवारीची तोबा गर्दी, माणसाला माणूस दिसना, मुंगीला मुंगी दिसना. पण म्हातारी शहाणी, तिनं कळसालाच हात जोडले आणि मनाशीच म्हणाली, परत जाते रे बाबा पांडुरंगा, आज काही तुझं लक्षण ठीक दिसत नाही. म्हातारी एवढी पुटपुटली आणि लगबगा परत फिरली. वेस आली, गाव आला, म्हातारी थेट शेताकडे गेली. छान वारा सुटला होता, पिकं डुलत होती. छान वारा सुटला होता, पिकं डुलत होती. हिरवगार लुगडं नेसून रखुमाई कशी नटली होती. हिरवगार लुगडं नेसून रखुमाई कशी नटली होती. म्हातारी बांधावर जरा टेकली, चेंची सोडली, तंबाखू मळली, बार भरला. तो काय साक्षात पांडुरंग तिच्यापुढे दत्त म्हणून हजर. म्हातारी डोळे विस्फारून त्याच्याकडे बघतच राहिली. म्हणाली, अरे बाबा, तू इकडं आलास होय, आणि तुझ्या जागी कुणाला बसवलं? रखुमाईला. आणि तुझ्या जागी कुणाला बसवलं? रखुमाईला. पण ती तरी आपली जागा कशी सोडेल म्हणा. पण ती तरी आपली जागा कशी सोडेल म्हणा. म्हातारीने हात जोडले. पांडुरंग तिच्याकडे बघून चक्क हसत होता, डुलत होता. ते काळं सावळं परब्रह्म, ते काळं सावळं परब्रह्म आज तिच्यासाठी हिरवा पांडुरंग झालं होतं. तिच्यासाठी हिरवा पांडुरंग झालं. आता मी थांबतो. माझं हे मनोगत आणि माझ्या कविता तुम्ही सर्व रसिकांनी शांतपणे ऐकून घेतल्या. मी आपला अत्यंत आभारी आहे. नमस्कार. धन्यवाद कारले सर. मागे उभ्या असलेल्या सर्व रसिक मंडळींना मी विनंती करते की त्यांनी पुढच्या दारांनी आत येऊन इकडे बसायला हरकत नाही आहे. पुढे पायरीवर किंवा कुठेमध्ये जर खुर्च्या रिकाम्या असतील तर कृपया उभं राहू नये, कारण कार्यक्रम मोठा आहे. तर पुढचं 1-2 मिनटाचं आपण विश्रांती घेऊया. कार्यक्रम मंडळी जरा स्थिर होतील, बसतील, आणि मग कार्यक्रम चालू करूया. कारले सरांनी अतिशय हृद्य अशा शब्दात त्यांचा प्रकाशन व्यवसाय आणि कवितेचा प्रवास मांडला. कविता कालातीत अंमलान असते, हे त्यांचे विचार आपण अगदी मनात घट्ट रुजवून घेऊयात. आणि अतिशय समर्पित भावनेनं आज ते कविता लोकार्पण करतायत. हिरवा पांडुरंग ही कविता आपण त्यांची ऐकलीच, पण आख्यांमधून जसं बाळासाहेब कारले आणि कवितेचं आणि प्रकाशन व्यवसायाचं नातं आहे, तसं पांडुरंगाशी नातं आहे, हे सुद्धा आपल्याला त्या संग्रहातून नक्की पाहायला मिळेल. यानंतर मी माननीय डॉक्टर अरुणाताई ढेरे यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवणार आहे, पण तत्पूर्वी अगदी थोडक्यात
अरुणाताई सुपरिचित आहेत, पण 2 ओळीत व्यासंगी संशोधक लेखिका, समीक्षक, कवयित्री, संपादक, कुशल वक्त्या आणि माजी संमेलनाध्यक्ष म्हणून आपण त्यांना ओळखतो. कविता, कथा, कादंबरी, ललितबंध, अनुवाद, समीक्षा, लोकसाहित्यविषयक, सामाजिक, इतिहासपर असं चौफेर लेखन त्यांनी केलेलं आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरचे सगळे आप्तजन, स्नेही आणि समोरचे सगळे तुम्ही रसिक श्रोते हो, आज पुन्हा एकदा सुरेश एजन्सी आणि अक्षरधारा यांनी संयुक्तपणे योजलेल्या व्यासपीठावर तुमच्याशी संवाद करते. मी पुन्हा एकदा असं म्हणते की यासाठी याआधी माझ्या निवडक कवितांचा संग्रह ऊन उतरणीवरून हा जेव्हा सुरेश एजन्सीनी प्रसिद्ध केला त्याही वेळेला अक्षरधारा त्यांच्यासोबत होती आणि वंदना बोकील आणि मिलिंद जोशी हे दोघंही माझे स्नेही त्याही वेळेला व्यासपीठावर होतेच. त्यामुळे या सगळ्यांच्या बरोबर हा दुसरा संग्रह आज प्रकाशित होतो आहे कथांचा, त्याचा आनंद आहे. समोर अतिशय जाणकार आणि मान्यवर असे श्रोते आहेत, उत्तम दर्जेदार वाचक आहेत. आणखी काय हवं असतं लेखकाला, तेव्हा मनापासून झालेला आनंद आधी व्यक्त करते. आज बाळासाहेब हे प्रकाशक म्हणून नाही तर कवी म्हणून व्यासपीठावर आहेत. खरंच गेली अनेक वर्ष ते कविता लिहित आहेत आणि अधूनमधून त्यांच्या कवितांबद्दल ज्या वेळेला शैलेंद्र तो संकोची आहे आणि तो व्यासपीठाच्या आसपासही फिरकणारा नाही आहे. म्हणजे खरं तर हे दोघंही जणं वाङ्मय विश्वात अजिबात न वावरता गेली कित्येक वर्ष प्रकाशन व्यवसाय कसा करतायत हे वाङ्मयीन जगतातलं एक मोठं नवल आहे, एक कोडं आहे असं मला वाटतं. तर बाळासाहेबांच्या कविता अधूनमधून वाचत होते आणि म्हणून शैलेंद्रला असं म्हटलं की अरे किती वर्ष ते मनापासून कविता लिहित आहेत, त्यांचा संग्रह करा. आणि त्यांनी ते मनावर घेतलं आणि 85व्या वर्षात बाळासाहेबांचं आज पदार्पण होतं आहे. बुद्धपौर्णिमेचाच दिवस, त्यांच्या वाढदिवसाचाच दिवस योगायोगाने आहे आणि त्यांचा कविता संग्रह प्रकाशित होतो आहे. त्याचा आनंद छान व्यक्त करूया. त्यांचं कवितेचं प्रेम हे फक्त स्वतःच्या कविता लिहिण्यापुरतं असं नाही आहे. त्यांचा एक वाचकांचा गट आहे ज्याच्यामध्ये ते कविता वाचत असतील. पण मला असं वाटतं की मी अगदी सुरुवात केलेली होती कविता लिहायला आणि कुठलेच संग्रह प्रकाशित झालेले नव्हते, तेव्हा फोन करून बाळासाहेबांनी आवर्जून असं म्हटलं होतं की संग्रह मी काढणार आहे. आणि पहिले कविता संग्रहही बाळासाहेबांनी काढलेले आहेत. त्यानंतर सातत्याने कवितांच्या पाठीशी उभा राहणारा प्रकाशक की नाही आपण नवा संग्रह काढूया, झाल्या असतील ना कविता तुमच्या तेवढ्या, असं म्हणत आपल्या कविता संग्रहासाठी आपल्याला आवर्जून दाद देणारा, मागे उभा राहणारा असा प्रकाशक बाळासाहेबांच्या मधून मला भेटला. आणि याचं कारण असं की फार मनापासून त्यांचं कवितेवरच प्रेम आहे. बाबू बोरकरांच्यासारखा रसिक माणूस हा बाळासाहेब त्यानिमित्ताने वसंतराव देसाई यांच्याबरोबर कशा मैफली रंगवत होता हे याचा अनुभव अण्णांच्याबरोबर, माझ्या वडिलांच्याबरोबर मी घेतलेला आहे. त्यामुळे बाळासाहेबांचं कवितांचं प्रेम हे गेल्या कित्येक वर्षात सातत्याने माझ्या लक्षात आलं. आणि आता आख्यान या निमित्ताने त्यांच्या कविता या समोर येत आहेत. या कवितांना एक जुना भावनिक गंध आहे. 50-60 वर्षांच्या पूर्वीच्या कवितांना जसा असायचा ना तसा गंध आहे. म्हणजे आत्ताच्या कवितांच्या पेक्षा पुष्कळ वेगळी, ज्याच्यामध्ये आक्रोश नाही, ज्याच्यामध्ये हट्टी मागणी नाही, आक्रमकता नाही, आपल्या आपल्या मनातल्या भावनांशी खेळत कविता लिहित राहिलेला असा हा माणूस आहे. तेव्हा तो संग्रह तुमच्या हाती येईल तेव्हा तुम्ही त्याचा आनंद घ्याल याची मला खात्री आहे. आज वंदना इथे आहे आणि माझ्या एका कवितेचं अभिवाचन ती करणार आहे. सीतेची गोष्ट तिच्या वाचनाचा आज सुवर्णमहोत्सवी प्रयोग आहे. ती एक उत्तम अभिवाचक आहे. कथेचं, कथेतल्या शब्दांचं, मुख्य म्हणजे आशयाचं वजन ती कशी पेलते याचा अनुभव तुम्ही सगळेजण नंतर घ्यालच. मुळात चांगला अभिवाचक जो असतो त्याच्याजवळ नुसता आवाज नसतो, केवळ वाक्यांच्या संप्रेषणाचं कौशल्य नसतं. त्याचं खरं सामर्थ्य असतं
ते तो सादर करत असणाऱ्या कृतीची अर्थपूर्णता त्यांनी जाणून घेतली किती याच्यामध्ये, आणि गाभ्याचा अनुभव तो आपल्यापुढे कसा उकलून दाखवतो आहे याच्यामध्ये असतं. त्याच्या सगळ्या ऐकणाऱ्याच्या श्रोत्यांच्या सगळ्या इंद्रिय संवेदना जाग्या करत तो आशय त्याच्यापर्यंत पोचवणं, वंदनाला अभिवाचक म्हणून तिच्या या भूमिकेचं किती सखोल भान आहे याचा अनुभव आपण घेणार आहोत. माझ्या कथांचं संपादन करताना तिने नुसती कथांची निवड करून त्याचा एक क्रम लावून प्रस्तावना ओळख करून देणारी लिहिली असं मी म्हणणार नाही, तर माझ्या कथांकडे पाहण्याची एक मर्मदृष्टी तिने दिलेली आहे. याचं कारण प्रत्येक कृती, प्रत्येक लेखकसुद्धा त्याचं वाचन कुठल्या परिप्रेक्ष्यातून करावं याच्यासाठी समृद्ध वाचकाकडे वेगळी मागणी करत असतो. सगळ्याच फुटपट्ट्या एकसारख्या नसतात प्रत्येक कलाकृतीला लावायच्या, याची जाणीव करून देणारी एक चांगली प्रस्तावना तिने या निमित्ताने लिहिली आहे. मला फार बरं वाटलं. मिलिंद जोशी माझ्यापेक्षा वयाने कितीतरी लहान आहेत, पण आज ते दोन्ही पुस्तकांवर अधिकारवाणीने भाष्य करणारे आहेत. वक्तृत्वाची त्यांची शक्ती, मी शक्ती हाच शब्द वापरते, ती आश्चर्यकारक आहे. मुळात शिक्षणाने इंजिनियर असलेला हा बुद्धिमान माणूस साहित्याच्या विविध अंगांशी इतक्या उत्तम तऱ्हेने परिचित आहे आणि स्मरणशक्तीच्या दैवी देणगीला त्यांनी अभ्यासाची इतकी उत्तम जोड दिलेली आहे की त्यांचं भाषण ऐकणं हा श्रोत्यांच्यासाठी एक आनंददायी अनुभव असतो, समृद्ध करणारा अनुभव असतो. कविता या वाङ्मय प्रकाराविषयी त्यांना प्रेम आहे आणि आमच्या सगळ्या कुटुंबाचेच ते अंतरंग स्नेही आहेत. त्यामुळे त्यांची इथली उपस्थिती आज मला फार आनंददायी वाटते. आज खूप मोठा आनंद व्यक्त करायचा तो आशाताईंच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे याचा. नागपूरहून त्यांच्या वयाचा विचार करता त्या इथे येऊ शकणार नव्हत्या, पण ऑनलाईन पद्धतीने त्यांनी या कथांच्या विषयी त्यांना वाटणारी आपुलकी ही व्यक्त केलेली आहे. त्यांच्या कथांवर फार म्हणजे त्या सुरुवातीपासून मी प्रेम करत आलेली आहे आणि आपल्याला ज्यांची प्रकृती, ज्यांची कथा म्हणजे रुक्मिणीसारख्या कथेपासून जी अशा त्यांच्या कथांच्या प्रेमात मी पडलेली आहे ती अगदी आत्ताच्या अलीकडच्या काळापर्यंतच्या त्यांच्या कथांपर्यंत आणि संवादही त्यांच्याशी होत राहिलेला आहे कथेच्या बाबतीत. त्यामुळे त्यांनी नुसतं त्यांचे हात लागणं या पुस्तकाला ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट. त्यांच्या हस्ते हे प्रकाशन होतं आहे. तसं तर अक्षरधारा आणि सुरेश एजन्सी हे दोघंही जण इथे एकत्र आले या प्रकाशनासाठी, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. अक्षरधारासाठी अण्णांनी आमच्या असं म्हटलं होतं की हे पुस्तकांचं प्रयागतीर्थ आहे. तेव्हा राठिवडेकर दाम्पत्य हे त्या पुस्तकांच्या एकूण वाङ्मय व्यवहारामध्ये किती तऱ्हेने, किती प्रकाराने झटतं आहे आणि किती नवनवे प्रयोग करत आहे याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे. त्यामुळे त्याच्याविषयीचाही स्नेहभावना व्यक्त करते. समोर बसलेले तुम्ही सगळे, तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे की, आणि मगाशी बाळासाहेब म्हणाले तसं की मी कविता मुख्यतः लिहायला सुरुवात केली आणि कवितेच्या जोडीने मी गद्यही पुष्कळ लिहित आले. आधी ललित लेखन, मग थोडंसं दीर्घ असं कथात्मलेखन म्हणजे मैत्रेयी, उर्वशी, महाद्वारसारखं, मग अधूनमधून सुचत गेल्या तशा कथा लिहित आले. त्यांचे 2-3 संग्रह झाले. मग आलं कृष्ण किनारा, 3 दीर्घ कथा, मग आणखीन काही कथा, मग काही कथांचे अनुवाद. एका बाजूला मी गंभीर विषयांच्या म्हणजे सर्जनशील किंवा ललितलेखन ज्याला म्हणता येणार नाही अशा विषयाच्या अभ्यास क्षेत्रामध्ये शिरून गद्यलेखन करत आले आणि झालं असं की अभ्यासाच्या निमित्ताने गंभीर असे ग्रंथ वाचता वाचता त्यातून कवितांची, ललितलेखांची स्फुरणही मला मिळत गेली. अनेक प्रकारचे भौतिक अभाव असणाऱ्या घरामध्ये एका बाजूला पुस्तकांची खूप जवळीक झाली आणि आपण लिहिणाऱ्यांच्या म्हणजे नुसतं वाचणाऱ्याच्या नाही तर लिहिणाऱ्याच्या जातीतले आहोत हे हळूहळू उमगत गेलं. आणि दुसरीकडे माणसांमधले संबंध आयुष्याला ओसाड होण्यापासून कसे वाचवतात याचा अनुभव घेत मोठी झाले. किंबहुना माणूस म्हणून जन्माला आल्याचं सुख वाटणं, आयुष्याचा अवघडपणा, त्याला सामोरं जाण्याचं बळ टिकून राहणं आणि मिळालेल्या संवेदनशीलतेविषयी, संचिताविषयी, मूल्यभानाविषयी, स्नेहाविषयी
आणि मुख्य म्हणजे समजुतीविषयी कृतज्ञता वाटत राहणं हे घडून आलं, तेही माणसांच्या विषयीच्या संबंधांची जाण असल्यामुळेच. म्हणून तोच माझ्या कथांचा अवकाश बनला. मुळात आपण लिहितो तेव्हा स्वतःमध्ये उतरण्याचा, आपण घेतलेले आपल्या आत उतरलेले जे अनुभव असतात त्या अनुभवांना छिळण्याचा, खडून काढण्याचा प्रयत्न करत असतो. कधी दगड माती वर येते, पण कधीतरी छोटासा सोन्याचा चमकता कण मिळतो. पण तो मिळाला म्हणून आपलं कुतूहल संपतं असं होत नाही. अनुभव घेण्यातलं तसंच राहतं, भाषेला जोखण्यातलं तसंच राहतं. कवितेत मावत नाही ते मग कथेमध्ये येतं, ललितलेखांमध्ये येतं. इतकंच. मी काही फार मोठी कथाकार नाही, पण मला कथेची ताकद हे माहिती आहे. कितीतरी उत्तम कथाकारांनी जगण्यातल्या सुखदुःखांचे पाझर आपल्याला दाखवलेत. आपल्या जगण्यामध्ये त्यांच्या अनुभवांची ओल मुरवली आहे. हे अगदी खरं आहे की जगण्याच्या संदर्भात कला ही दुय्यम असते, गौण असते. महत्त्वाचं असतं ते जगणं महत्त्वाचं असतं. माणसांनी माणसासारखं जगणं हे महत्त्वाचं, प्रथम तेच असतं. छोट्या छोट्या सुखदुःखांनी भरलेलं असतं जगणं. पण कधीकधी ही छोटी सुखदुःख कधी सरळ साधेपणाने आयुष्यामध्ये येतात. कधी तसं साधं जगणं अशक्य होतं. कधी त्याच्यावर अनाकलनीय दडपणं येतात. कधी कळे न कळेसे सकारण अकारण असे ताण बसतात, सल असतात, घाव असतात. कधी माणसांच्या स्वतःविषयीच्या कल्पनांना, कधी जगाविषयीच्या कल्पनांना, कधी त्याच्या मूल्यविषयक धारणांना धक्के बसत जातात. वेगवेगळी आव्हानं असतात, वेगवेगळे पेच असतात अंतर्मुख करणारे, त्याला माणसाला वेगवेगळ्या रसामध्ये भिजवणारे आणि आपल्याला नवे फुटवे आणायला मदत करणारे अनुभव असतात. थोर प्रतिभावंत, थोर कथाकार, कादंबरीकार, नाटककार हे या सगळ्याला कसे सामोरे जातात, जीवनाची ओळख त्यांच्या मर्मदृष्टीतून कशी उमटते, हे सगळं पाहिलं की आपल्या निर्मितीतून कधीकधी ते कलेला जीवना इतकं किंबहुना कधीकधी जीवनापेक्षाही मोठं करतात असंही वाटायला लागतं. म्हणजे डोस्टोव्स्कीच्या वाचताना असं होतं, टॉल्स्टॉय वाचताना असं होतं, गॉर्की वाचताना असं होतं. अगदी नवे वेगवेगळ्या भाषांमधले, मराठीमधलेही ताकदीचे कथाकार वाचताना असं होतं. नव्याने जग समजून घेणारे, नव्याने जग दाखवणारे, किंबहुना कल्पनेच्या आधाराने नवी सृष्टी निर्माण करताना दुसऱ्या बाजूला जगण्याशी घट्ट बांधले गेलेले आणि कित्येक नवी मिथकं रचणारे, मिथकं दाखवणारे असेही. अभ्यासाचं साधन म्हणून मिथकं अभ्यासताना माणूसपणाचं एक काय म्हणूया चैतन्यशील स्फुरण मला त्या मिथकांमध्ये सापडलं आणि माझ्या पुष्कळ कथांचा तो गाभा झाला. म्हणजे माणसांमधले आश्वासक संबंध हे जसं माझ्या कथांमधलं एक आशयसूत्र आहे, तसं मिथकांचं नव्याने अर्थबोधन हेही एक सूत्र आहे. मिथकांची गुणसूत्र वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या साहित्यकारांच्या निर्मितीतून कशी वर येतात याचं कायम कुतूहल वाटत आलं मला. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या गोष्टी करतो आहे आज आपण, पण मला असं वाटलं की इतकं खुलं, मुक्त फॅन्टसीनी भरलेलं आणि आपल्या काळाचं रक्त ज्यांच्या नीलारोहिणीतून वाहवता येतं असं मिथक पुनर्निर्मित करता येतं, ही प्रतिभावंतांना युगायुगांच्या पूर्वीपासून साध्य झालेली गोष्ट आहे. हे खरं आहे की आत्ताच्या युगाची प्रतिभा ही अगदी माणसासारखं पण कृत्रिम काहीतरी निर्माण करण्यामध्ये गुंतलेली आहे. अख्ख्या मानवजातीलाच या नवनिर्माणाची ओढ लागलेली आहे. पण प्रौढ झालेल्या मानवजातीला जगण्यातली नैसर्गिकता, जगण्यातली सहजता, जगण्यातली निरागसता ही आपण गमावली आहे याची चुटपूट लागलेली आहेच. भौतिक सुखसोयीच्या खूप साधनांनी आपलं जग गजबजलं आहे, पण नातेसंबंधांमधली ओल ती टिकवण्याची धडपड ही करावी लागते. जगभर चाललेल्या सांस्कृतिक सपाटीकरणामध्ये एका बाजूला भौतिक प्रगतीचा आनंद अनुभवत असताना दुसरीकडे विचारी आणि शहाण्या माणसांची निरनिराळ्या पातळ्यांवरची अस्वस्थता वाढत चाललेली आहे. या युगभानांनी बावरलेल्या, कळवळणाऱ्या आणि संस्कृतीचं सत्व शोधण्यासाठी आणि भवतालावरचा
मानवी नात्यांवरचा विश्वास घट्ट करण्यासाठी लिहित राहणाऱ्या लेखकांच्यापैकी मी एक लहानशी साधीशी लेखिका आहे. तुम्ही वाचकांनी मला जशी आहे तसं स्वीकारलं आहे याचा मला फार फार आनंद आहे. कृतज्ञता व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद अरुणाताई. स्वतः कथालेखक आपल्या लेखन प्रवासाकडे कसं बघतो याचं एक कुतूहल वाचकाला असतं. या मनोगतातून ते उलगडत गेलं. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य या तिन्हीला सांधणारं असं तुमचं हे मनोगत होतं आणि कलेपेक्षा जगणं महत्त्वाचं हा विचार नक्की लक्षात राहील. पुनश्च धन्यवाद. आता ज्या क्षणाची आपण वाट पाहतो आहोत तो प्रकाशनाचा क्षण. सर्वप्रथम आपण सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा या संग्रहाचं प्रकाशन करणार आहोत आणि ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक कथालेखिका आशाताई बगे यांची AV फाईल आपण इथे लावणार आहोत. अगदी थोडक्यात आशाताईंविषयी 13 लघुकथा संग्रह, 7 कादंबऱ्या, ललितलेखांची 2 पुस्तकं असा व्यापक लेखनपट आणि अनेक पुरस्कार, सगळ्यात महत्त्वाचा साहित्य अकादमीचा. आणि अशा मोठ्या लेखिकेला आजच्या या प्रसंगी किमान AV फाईलमधून आपल्याला भेटता येणार आहे. हा आनंद आहे. मी माननीय शेषाताईंना विनंती करते की त्यांनी AV फाईलचं प्रक्षेपण करावं. नमस्कार रसिको. आज अरुणा ढेरे यांच्या सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा या कथासंग्रहाचं प्रकाशन माझ्या हातून होत आहे याचा मला अत्यंत आनंद होतो. मी स्वतः एक कथाकार आहे आणि कथेवर माझं निरातिशय प्रेम आहे. कवितेवरही माझं प्रेम आहे आणि अरुणा ढेरे यांच्या कविताही मी वाचलेल्या आहे आणि अरुणा ढेरे ही माझ्यासारख्याच कवितेवर आणि कथेवर मनापासून प्रेम करणाऱ्या अशा एक विलक्षण लेखिका आहे. या कथासंग्रहातील कथा वाचताना मला पुष्कळ असे माझ्या मनात असलेले असंख्य इतर धागेदोडे जोडले गेले आणि ज्या कथेच्या किंवा ज्या साहित्याच्या वाचनाने असे धागेदोरे जोडल्या जातात ते साहित्य खरोखर समृद्ध असतं याचा मला आधी अनुभव होता आणि आता अरुणा ढेरेंच्या कथा वाचताना नव्याने प्रत्यय आला. यातल्या काही कथा या पौराणिक महाभारताच्या किंवा रामायणाच्या पार्श्वभूमीवरच्या अशा आधारित आहेत. पण त्या पार्श्वभूमीला बाजूला ठेवून अरुणा ढेरे स्वतःच्या मनातलं एक अंतर्गत वास्तव त्या कथांच्या भोवती उभं करतात आणि त्या कथेला एक प्रकारे नव्यानं पुनर्निर्माण करतात, पुनर्रचना करतात, पुनर्निर्माण करतात. खरं म्हणजे सर्व साहित्य हे ईश्वरनिर्मित जगाची ही पुनर्निर्मितीच असते. परंतु त्या पुनर्निर्मितीची सुद्धा अरुणाताई पुनर्निर्माण करतात, त्या पुनर्निर्मितीचं सुद्धा पुनर्निर्माण करतात. तेव्हा त्यातून खरा रस हा उद्भवतो, स्त्रवतो. यातली सीतेची गोष्ट ही कथा आहे. ही कथा वेगळी आहे. सीतेची गोष्ट आपल्याला सर्वांना माहीत आहे की सीतेचा ती गर्भवती असताना रामांनी त्याग केला. त्याचं स्पष्टीकरण असं दिलं जातं की सीतेचा त्याग रामाने नाही केला तर महाराणी सीतेचा त्याग श्रीराम राजांनी केला असं त्याचं एक स्पष्टीकरण दिलं गेलं आहे रामाची बाजू घेताना. पण इथे अरुणा ढेरे या सीतेला स्वतःच्या अनुभवाच्या प्रकाशात म्हणजे स्वतःच्या साहित्याच्या अनुभवाच्या प्रकाशात पाहतात आणि त्या कथेचा शेवट तर अत्यंत सुंदर आणि वेगळा असा आहे की सीतेच्या माहेरून आलेली तिची दाई, मैत्रीण, कोणी सखी, दाईच ती जेव्हा सीतेला भेटते आणि तिला कळतं की सीता आता इतका अपमान रामाने केल्यावरती पुन्हा रामाकडे परत जायचं ठरवते, तेव्हा ती तिला म्हणते की नको जाऊ तिकडे, आता तिकडे काय दिलेलं आहे, काय जाऊ नको तू तिथे. पण सीतेला असं वाटतच असतं की रामाची जी मुलं आहेत, रामाची मुलं ती काय म्हणून वाढतील, वनचर म्हणून वाढतील ती साधू ऋषी म्हणून वाढतील, त्यांना त्यांचा हक्क, त्यांचं राजेपण किंवा आपल्या पित्याची ओळख हे सर्व मिळावं यासाठी तरी आपल्याला जायला हवं
पाठवावं किंवा मुलांना तरी पाठवावं असं. आणि मग त्याच्यानंतर एक विलक्षण गोष्ट, सीतेची गोष्टमध्ये अरुणा ढेरे करतात की त्या देवळातली एक देवीची मूर्ती असते दगडाची, ती त्या घेऊन जातात. ती त्यातली सीता घेऊन जाते आणि ती बुडवते तळाशी. ही विलक्षण गोष्ट करते. म्हणजे सीतेच्या किंवा स्त्रीच्या नावाला असलेलं देवीचं वलय ती जणू काढून टाकते आणि तिला हाडामासाची खरी भावनेची अशी सीता ती तिथे आपल्याला दिसते. त्याच्यानंतर पुष्पकथा आहे, मायलेकी नावाची एक कथा आहे. त्यानंतर मायलेकी या कथेचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. मायलेकी ही कथा शकुंतला आणि मेनका या दोघींच्या भावबंधावरती अरुणा ढेरे यांनी लिहिलेली आहे. की दुष्यंताने, राजा दुष्यंताने, सम्राट दुष्यंताने गर्भवती शकुंतलेला नाकारल्यानंतर ती सैरभैर होते. परंतु त्यानंतर त्या गर्भवती शकुंतलेची प्रणयिनी, तिच्यातली प्रणयिनी जाऊन तिथे ती एक सुशिक्षित, समजूतदार आणि प्रौढ अशी स्त्री तिथे निर्माण होते. आणि ती जेव्हा मेनकेला भेटते तर तेव्हा मेनका तिला म्हणते की तुझी बाळणपणाच्या वेळेस मी तुला येईन आणि मी घेऊन जाईन, तू काळजी करू नको. आणि तिला एक सुदत्त म्हणून असतात, ते म्हणतात मी तुला ऋषींच्या आश्रमात पोहोचवतो, तिथे तुझं बाळंतपण सुखरूप. इथे जी सीते, इथे ही जी मायलेकीची गोष्ट सांगितली आहे, ह्याच्यामध्ये पुराणातल्या संदर्भांपेक्षा एक वेगळा, पण आई म्हणून आणि लेख म्हणून अशा दृष्टीने एक वेगळ्या तऱ्हेने पाहण्याचा संदर्भ अरुणाताईंनी इथे आपल्याला दिलेला आहे. त्याच्यानंतर निरंजनेच्या तीरावरती उद्धव झालेला तो आपल्याला दिसतो. पहिलं तो घे काऊ कोकता हे मधली ती कथा मला अतिशय आवडली. त्यातली ती वेणास्वामी ही कथा ॲक्च्युअल रामदास स्वामींची जी शिष्या होती वेणा, तिच्यावरती आधारित आहे. याची आपल्याला आठवणसुद्धा होते. आणि ती कथा शेवटी ती स्वामींच्या स्वरूपात मिसळून जाते. पहिलं तो घे तिला जी हाक ऐकू येते, जशी ज्ञानेश्वरांना हाक ऐकू आली, पहिलं तो घे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. कोणाची? तर विठुरायाची. इथे तिचा विठुराय कोण होता? तर तो महेश्वर होता. याच्यानंतर यातली जी कथा मला आवडलेली आहे ती अशा पुष्कळ पौराणिक संदर्भ असलेल्या पण स्वतःच्या अंतर्गत निर्णयाने लिहिलेल्या, प्रतिभेने लिहिलेल्या ज्या कथा आहेत अरुणाच्या, त्या वाचताना विलक्षण सुखावल्यासारखं होतं. आणि त्यातली एक वेगळी कथा, काही कथा यातल्या वेगळ्या आहेत. प्राक्तन म्हणून कथा आहे, ती पण चांगली आहे, की ती कथा चांगली आहे. त्याच्यानंतर अशा अनेक कथा आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, काही पौराणिक संदर्भ असलेल्या कथा, तर काही सामाजिक संदर्भ असलेल्या कथा आहेत. आणि त्यातली एक अज्ञात झऱ्यावर राहते ही कथा पण मला खूप आवडली. साधी कथा आहे, पण ती अशा तऱ्हेने रंगवलेली आहे की आपल्याला ती आपल्या जीवाचं ती पाणी पण होते ती कथा वाचताना. आणि त्याच्यामध्ये अज्ञात झऱ्यावर राहतो ह्या ग्रेशांच्या कवितेचा संदर्भ दिलेला आहे. अशा ह्या अरुणा ढेरेंच्या कथा, सीतेची गोष्ट आणि इतर कथा. खरं म्हणजे मराठी साहित्याला जेव्हा प्रगल्भता आली तेव्हा त्यांनी गोष्टीची कथा केली. आणि आता अरुणाताईंनी पुन्हा कथेची गोष्ट केली या सीतेच्या गोष्टीमध्ये. कारण गोष्टीमध्ये एक अंतर्गत हितगुज असतं, मनीचं गुज असतं, आणि ते आपल्याला कुणाला तरी वाचकांना सांगायचं असतं. ते गुज सांगू पाहणाऱ्या या सर्व कथा अरुणा ढेरेंच्या आहेत आणि मला त्या अतिशय मनापासून आवडलेल्या आहेत. खरं म्हणजे माझ्या हस्ते प्रकाशन करण्याचा हा मला मोठा बहुमान अरुणाने दिलेला आहे. त्याच्याबद्दल मी अरुणाला काय म्हणून थँक्स म्हणू शकतच नाही, कारण ती माझी आहे आणि आपल्या माणसांना काही आपण धन्यवाद वगैरे देत नाही. सुरेश एजन्सीच्या श्री शैलेंद्र कारले
यांनी हे पुस्तक फार चांगल्या पद्धतीने प्रकाशित केलेलं आहे आणि त्याला वंदना बोकील यांची विचक्षण आणि मर्मग्राही अशी प्रस्तावना लाभलेली आहे. त्यामुळे या कथासंग्रहाचं सौंदर्य अधिक वाढलेलं आहे हे सांगताना मला अत्यंत आनंद होतो. ही प्रस्तावना आधी वाचून मी हा कथासंग्रह वाचला नाही, तर आधी कथा वाचून मग मी प्रस्तावनेकडे वळली. त्याच्यामुळे मला प्रस्तावनेतलं मर्म कळायला अधिक मदत झाली. हे मात्र मी प्रामाणिकपणे मान्य करते. धन्यवाद. आशाताईंना इथूनच धन्यवाद देऊया. टेक्नॉलॉजीने केवढी सोय केली आहे आपल्याला, नाहीतर या वयात आपल्याला आशाताईंना भेटता आलं असतं का, त्यांना ऐकता आलं असतं का. आणि आपल्या अशा ज्या छोट्या छोट्या इच्छा असतात की जसं की अरुणाताई मला परवा म्हणाल्या जेव्हा आम्ही कार्यक्रम ठरवत होतो की किमान आशाताईंचा हात लागावा या संग्रहाला, असं मला वाटत होतं. अशा ज्या भावना असतात, अतिशय भावनिक मूल्य असतं, साहित्यिक मूल्य तर असतं, पण ते अधिक महत्त्वाचं असतं. आणि आशाताईंचं अत्यंत सुंदर असं विवेचन, कथेकडे बघण्याचा अरुणाताईंच्या त्यांचा दृष्टिकोन आणि समग्र पुस्तकावर त्यांनी केलेलं भाष्य, आपण त्यांना धन्यवाद देऊया. आता आख्यांचं आपल्याला प्रकाशन करायचं आहे. मी प्राध्यापक मिलिंद जोशी सरांना विनंती करते त्यांनी आख्यान या कविता संग्रहाचं प्रकाशन करावं. माननीय बाळासाहेब कारले लिखित आख्यान या कविता संग्रहाचं प्रकाशन. मला वाटते दोन्ही संग्रह रसिकांना दाखवावेत आपण या निमित्तानं, कारण दोन्ही संग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे. सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि आभार मानते. महत्त्वाची घोषणा, संग्रह उत्तम आहेत हे आत्तापर्यंतच्या भाषणांनी आपल्याला कळलेलं आहे. दोन्ही संग्रह आज सवलतीच्या दरात विक्रीकरता बाहेर उपलब्ध आहेत. सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा मूळ किंमत ₹370, आज ₹300 अशा सवलतीच्या दरात उपलब्ध. आणि आख्यान मूळ किंमत ₹150, आज ₹100 या किमतीत उपलब्ध. रसिकांनी आवर्जून दोन्ही संग्रहाचा लाभ घ्यावा आणि कविता आणि कथा ऐकण्याची उत्सुकता सगळ्यांना लागली असेलच याची मला खात्री आहे. आता आपण पुढे वळूयात पुढच्या कार्यक्रमाकडे. सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा या पुस्तकाचं, या कथासंग्रहाचं, निवड संग्रहाचं संपादन डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी केलं आहे. त्यांचा अल्पपरिचय करून देते आणि मग त्यांना पुस्तकावर बोलण्यासाठी मी इथे आमंत्रित करते. डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी स्वतः लेखिका, साक्षेपी समीक्षक, संपादक, अभ्यागत प्राध्यापक, PhDच्या मार्गदर्शक, उत्तम वक्त्या, संहिता लेखक आणि अभिवाचक म्हणून आपणा सर्वांना परिचित आहेत. संपादित सानिया, निवडक मंगला गोडबोले, कथायात्रा, कथा दीपावली, पांथस्त इत्यादी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सुप्रसिद्ध नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्यावर रोहिणी निरंजनी हे चरित्र त्यांनी लिहिलं आहे आणि त्याला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. मराठीतील अभिजात साहित्यावर 30हून अधिक दर्जेदार संहिताचं लेखन आणि त्यांचं अभिवाचन, ते साहित्य पोचवण्याचं कार्य गेली अनेक दशकं, अनेक वर्ष त्या करत आहेत. सीतेची गोष्टचे अभिवाचन आज होणार आहेच, त्याचा अनुभव आपण घेणारच आहोत. पण तत्पूर्वी या पूर्वार्धात आजच्या या पुस्तकाविषयी, या निवड संग्रहाविषयी त्यांनी त्यांचे विचार मांडावेत. डॉक्टर वंदनाताई बोकील. अरुणाताई मगाशी म्हणली तसं खरोखर आशाताईंचे हात पुस्तकाला लागले, हा खरोखर मी माझा भाग्ययोग समजते. अरुणा ढेरे हा पंचाक्षरी मंत्र आहे. आजची गर्दी त्या मंत्राच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे असं मला वाटतं. त्यामुळे या सगळ्या रसिक श्रोत्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते, त्यांच्या उपस्थितीचा आनंद व्यक्त करते. अरुणाताईंचं बोलणं रसाळ,
लिहिणं वेल्हाळ आणि त्यांचा वावर जिव्हाळ. त्यामुळे आपण सगळ्यांनीच त्यांच्या या पैलूंचा किंवा ह्यातल्या काही पैलूंचा नक्की अनुभव घेतलेला असणार आहे. सीतेची गोष्टबद्दल बरंच बोललं गेलं आहे, पण मला एक छान योगायोग पुन्हा एकदा दीपाली सांगावं असं वाटतं आहे की अरुणाताई ज्या वर्षी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या त्याच्या थोडा आधी त्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये रामायणावरती 3 व्याख्यानं दिली होती आणि त्यातल्या एका व्याख्यानामध्ये त्यांनी या सीतेची गोष्टचा गाभा ऐकवला होता. ऐकता क्षणी त्याच्यातलं नाट्य आणि त्याच्यातलं वेगळेपण, कारण ताईंनी सीतेच्या उत्तरायुष्याचं जे वेगळं अर्थनिर्णयन केलं आहे ते त्याच्यामधून लक्षामध्ये आलं. आणि मला आठवतं आहे कार्यक्रम संपून बाहेर पडता पडता मी त्यांना पकडलं अक्षरशः आणि ह्या कथेच्या वाचनाची परवानगी मिळवली. आणि त्यानंतर खरोखरच अनेक ठिकाणी विशेष जाहिरात वगैरे न करतासुद्धा सीतेच्या स्वतःच्या सामर्थ्यावरती ह्याचे 49 प्रयोग झाले. 48वा प्रयोग झाला तेव्हा मी ताईंना ते सांगितलं. आमचं सततच या संदर्भात बोलणं होतं. अंबरनाथला मी 48वा प्रयोग केला आणि मग बोलणं झाल्यावरती ती म्हणाली की नाही, आपण सुवर्णमहोत्सवी प्रयोग दणक्यात करूयात. आणि मग योगायोगाने हे पुस्तकही होणारच होतं. या पुस्तकाची सुद्धा एक गोष्ट मला सांगायला आवडेल. ताईंनी आत्ता उल्लेख केलाच की तिच्या ऊन उतरणीवरून या निवडक कविता संग्रहाच्या प्रकाशनाला साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात तो समारंभ झाला होता आणि त्यावेळेला मी तिच्या त्या पुस्तकावर बोलले होते. बोलणं संपलं आणि शैलेंद्र कारले आणि बाळासाहेब कारले दोघंही जण मला तिथेच त्या समारंभामध्येच असं म्हणाले की ताईंच्या निवडक कथांचं संपादन करायची इच्छा आहे, तुम्हाला आवडेल का करायला. तर हाही एक योग होता की एका समारंभामध्ये सीतेची गोष्टच्या अभिवाचनाच्या प्रयोगाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि दुसऱ्या समारंभामध्ये या पुस्तकाची. या दोन्ही योगायोगांबद्दल मी अत्यंत कृतज्ञता व्यक्त करते. खरं म्हणजे सीतेची गोष्ट वाचन आणि विवेचन असं या कार्यक्रमाचं नाव आहे, कारण या गोष्टीमध्ये कथेमध्ये इतक्या जागा अशा आहेत की ज्याबद्दल बोलावं, रसिकांना त्यातल्या त्या जागा दाखवून द्याव्या, त्या सौंदर्य स्थळांकडे त्यांचं लक्ष वेधावं अशा प्रयत्नातून खरं म्हणजे मी ते वाचन आणि विवेचन करत आली आहे. ताईसुद्धा काही वेळेला माझ्याबरोबर सहभागी होत्या. आम्ही 2-3 कार्यक्रम असे एकत्रसुद्धा केले. निवडक कथा हा प्रकार नेहमीच खूप आव्हानात्मक असतो. विशेषतः एखाद्या लेखकाचं जेव्हा सर्वच प्रकारचं साहित्य एका विशिष्ट दर्जाचं असतं त्यावेळेला ही निवड फार अवघड होऊन बसते. कितीही आपण त्याला प्रातिनिधिक आणि वस्तुनिष्ठ असे निकष लावायचं ठरवलं तरीही ही निवड काहीशी वैयक्तिक असणार हे आपल्या सगळ्यांना मान्य होईल. त्यामुळे मला खात्री आहे की प्रत्येकजण आपापला स्वतःचा एक निवडक अरुणा ढेरे असा संग्रह मनातल्या मनात तयार करू शकतो, पण मी त्यातल्या त्यात सर्वसमावेशक कथांची निवड या संग्रहामध्ये केलेली आहे. अशा संपादनामागे माझा नेहमी हेतू असा असतो की एखाद्या लेखकाचं समग्र कथालेखन आपल्या नजरेखालून जातं, त्याचा अभ्यास होतो, त्याची सामर्थ्य आणि मर्यादा हे फार गुळगुळीत झालेले शब्द आहेत, पण तरीही आपलं आकलन समृद्ध होतं आणि त्यामुळे अशा प्रकारची संपादनं करायला मला आवडतं. आणि दुसरी गोष्ट, अरुणाताईंच्या या कथांचं संपादन करत असताना एक मोठं आव्हान असं होतं की त्यांच्या लेखनाचा पैस फार विस्तृत आहे, म्हणजे तो प्राचीन ते अर्वाचीन असा आहे. त्यामुळे ही निवड खरोखर आव्हानात्मक होती, पण हे आव्हान संपादक म्हणून घ्यावं असं वाटलं. माझ्या समजेच्या आणि आकलनाच्या मर्यादा अर्थातच आहेत, पण तरीही ताईंच्या या सगळ्या कथांविषयी एक विस्तृत असं लिहिलं जावं असं मनात होतं आणि त्यामुळे तब्बल 35 पानांची प्रदीर्घ प्रस्तावना या पुस्तकाला मी लिहिलेली आहे. अरुणाताईंचे काही संग्रह उपलब्ध नव्हते. या संपादित संग्रहाच्या निमित्ताने त्यांच्या काही कथा पुन्हा आपल्याला वाचायला मिळतील. आणि मगाशी बाळासाहेबांनी उल्लेख केला तसं निरंजनेच्या तीरावर आणि सीतेची गोष्ट ह्या आत्तापर्यंत कधीही संग्रहामध्ये न आलेल्या कथा या निमित्ताने वाचकांच्या समोर येत आहेत. या सगळ्या कामामध्ये मला अर्थातच अरुणाताईंचं आणि प्रकाशक म्हणून कारले पितापुत्रांचं अतिशय हार्दिक सहकार्य लाभलं. माझ्या निवडीमध्ये कोणीही कुठल्याही प्रकारचा प्रभाव दबाव टाकला नाही. अरुणाताईंच्या लेखनाचं नेहमीच खूप उत्स्फूर्त स्वागत झालेलं आहे. हाही संग्रह त्याला अपवाद ठरू नये अशी मनोमन इच्छा आहे. नंतर सीतेचं अभिवाचन करणारच आहे, त्यामुळे आत्ता थांबते. धन्यवाद. धन्यवाद वंदनाताई. अतिशय नेमकं आणि नेटकं असं तुमचं विवेचन होतं. प्रतिभावान लेखकांच्या लेखनाचे विविध टप्प्यावर विविध पैलू उलगडून पाहायलाच हवेत.
विचक्षण वाचकाला आणि अभ्यासकाला हे सगळं काम समृद्ध करणारं असतं आणि त्यातून आपला पुढचा प्रवास वाचक म्हणून लेखक म्हणून घडत असतो. या निमित्तानं ते नक्की घडलं असणार आहे. आणि वंदनाताई नेहमीच साहित्याकडे एका तटस्थ भूमिकेतून बघत असतात. ही प्रस्तावना वाचताना आपल्याला त्याचा नक्की परिचय होईल किंवा अनुभव मिळेल. आणि सीता किंवा रामायण, महाभारत ह्या सगळ्या न संपणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या निमित्तानं पुन्हा त्या सगळ्या पुराण कथा, दंतकथा आणि त्याचे आपल्या जगण्याशी असलेले संदर्भ आपण सगळे जोडून पाहणार आहोत. त्यामुळं पुस्तकाची नक्कीच उत्सुकता आहे. हे काम इतक्या छानपणे केलं. मला तर फारच आनंद झाला आहे की या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्याच विचारांना एक चालना मिळणार आहे असं मला वाटतं. कारण त्या दृष्टीनं आपण त्या कथा बघणार आहोत. त्याचे वेगळे पैलू जर आपल्याकडून निसटले असतील तर ते आपल्याला जाणून घेता येणार आहेत. यानंतर पूर्वार्धात आपण ह्या सगळ्या प्रकाशनाचा समारोप करण्यापूर्वी अध्यक्षीय भाषणाकडे आता वाटचाल करत आहोत. मी प्राध्यापक मिलिंद जोशी यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं अध्यक्षीय भाषण करावं. प्राध्यापक मिलिंद जोशी मसापचे कार्याध्यक्ष म्हणून आपल्याला परिचित आहेत. उत्तम वक्ते आणि ज्येष्ठ लेखक प्राध्यापक मिलिंद जोशी. व्यासपीठावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आत्ता जे वक्ते या ठिकाणी बोलण्यासाठी आले त्या सगळ्यांनी खाली पाठ घेतलेला होता. मी तो दूर केला कारण अरुणाताई ज्या व्यासपीठावरती असतात तिथे आपली वैचारिक उंची वाढवणं शक्य नसेल तर भौतिक उंची तरी कमी करावी, हा त्यामागचा एक हेतू असल्यामुळे मी हा पाठ दूर करत आहे. आज मला अतिशय आनंद होतो आहे की बाळासाहेब कारले यांच्या आख्यान या कविता संग्रहाचं प्रकाशन माझ्या हस्ते झालं. खरं तर मी एकही कविता लिहिली नाही, पण ज्याला त्यातलं काही कळत नाही त्याला अधिकारवाणीनं ती जबाबदारी देणं हा आपल्या संस्कृतीचा एक भाग असल्यामुळे मला ही जबाबदारी दिली आणि राजकीय क्षेत्रामध्येही आपण त्याचा अनुभव घेत आहोत. मी येताना बाळासाहेबांना भेटलो आणि त्यांना विचारलं की आपलं वय किती, तर बाळासाहेब म्हणाले की 84. आणि 84व्या वर्षी एखाद्या कवीचा पहिला कविता संग्रह प्रकाशित होतो म्हणजे आजच्या काळामधली ही अलौकिक अशी घटना म्हणावी लागेल. कारण जसं एखाद्या मिसरूड फुटलेल्या मुलाचं ज्येष्ठ नेता म्हणून बॅनर लागतं तसं एखादीच कविता लिहिलेल्या कवीला इतकं मोठेपण मिळतं. तर प्रथम कारले साहेबांचं कौतुक अशासाठी केलं पाहिजे की त्यांनी स्फूर्तीच्या अत्युच्च क्षणाची वाट पाहिली. कारण जिथे स्फूर्ती असते तिथे साहित्य असतं, जिथं स्फूर्ती आणि तिची अभिव्यक्ती आहे तिथे साहित्य असतं. आणि त्यामुळं स्फूर्तीच्या अत्युच्च क्षणाची वाट पाहणं हे खरं प्रतिभावंतांचं काम असतं. म्हणजे मालवून टाक दीप चेतवून अंगंग यावेळी सुचल्यानंतर राजसा किती दिसात लाभला निवांत संग यावेळी सुचायला 3.5 महिने गेले आणि गीत 6 महिन्यांनी पूर्ण झालं. आजच्या कवींनी पटकन पूर्ण केलं असतं आणि लगेच संगीतही दिलं असतं. तर अशा काळामध्ये ते इतके दिवस थांबले याचा मला अतिशय कौतुक वाटतं. कारण साहित्य निर्मिती ही दुधाचं दही होण्या इतकी जलद प्रक्रिया नाही. एखादा अनुभव तुमच्या मनाला भेटल्यानंतर त्याची स्पंदनं आपल्या मनामध्ये निर्माण होणं आणि त्यातून लेखनासाठीची प्रेरणा मिळणं ही थोडी वेळ खाणारी गोष्ट आहे. म्हणजे स्वायझरनी बार्सिलोनामध्ये पियानो वाजवल्यानंतर तिथल्या राजांनी त्याला विचारलं की पियानो वाजवणं किती अवघड आहे, तर त्यांनी सांगितलं की ते स्पेनवरती राज्य करणे इतकं अवघड आहे. व्यंकटेश माडगुळकरांना विचारलं की साहित्याची निर्मिती करणं किती अवघड आहे, त्यांनी सांगितलं की ते अंदमानामध्ये कोलू चालवण्या इतकं अवघड आहे. शिवाजी सावंतांना विचारलं की प्रतिभेचा आवेग कसा असतो, तर ते म्हणाले की रस्त्याच्या कडेला एखादी मजूर स्त्री चुलीवरती भाकरी थापते, तिचं तानबाळ रांगेत रस्त्याच्या दिशेनं जात आहे, तिकडून भरगाव वेगानं ट्रक येतो आहे, ती बाई ज्या आवेगानं जाईल आणि बाळाला वाचवेल तसा प्रतिभेचा आवेग असतो आणि तो प्रतिभावंतांना सहन करता आला पाहिजे. आणि मी ज्यांना गुरुस्थानी मानतो ते शिवाजीराव भोसले असं म्हणत असत की गाईच्या आचाळात दूध असतं म्हणून ती धार काढता येते. इतक्या सहजतेनं जेव्हा लिहिता येईल तेव्हा खरं लिहिलं पाहिजे. आणि म्हणून कविता ही शब्दांची आतषबाजी नाही तर ती जीवनाची उपासना आहे आणि ती कारलेंनी आयुष्यभर केली. म्हणजे त्यांना पु ग सहस्त्रबुद्ध्यांच्यासारखे गुरु मिळाले, शांताबाईंचा सहवास लाभला, अरुणाताईंच्या कवितेने त्यांची अखंड साथसोबत केली आणि मग आपली कविता प्रकाशात आणावी असं त्यांना वाटलं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की ही कविता अधिक शुद्ध का वाटते तर ती निर्हेतुक आहे. म्हणजे तिला प्रसिद्धीचा सोस नाही, कौतुकाची अपेक्षा नाही, पुरस्काराची मागणी नाही आणि जे कधीच दखल घेत नाही अशा समीक्षकांची दखल घेण्याचाही तिला अप्रूप नाही आणि त्यामुळं ते जास्त महत्त्वाचं आहे. मला नेहमी असं वाटतं की
नुसत्या पोकळ शब्दांना काही अर्थ नसतो. त्या शब्दांच्या पाठीशी कवीला आपल्या प्रतिभेचं, साधनेचं आणि अनुभवाचं संचित उभा करावं लागतं, तेव्हा त्या शब्दांना एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. म्हणजे वामनराव चोरघड्यांच्याकडे एक कवी गेला आणि म्हणाला की मी एक कविता ऐकू का? तर वामनराव विदर्भातले असल्यामुळे मोकळे ढाकळे, सतरंजी टाकली आणि म्हणाले ऐकवा कवी. आणि कवीने ऐकवलं, मी गटकन आभाळ गिळलं आणि मटकन खाली बसलो. तर चोरघडे इतके गमतीशीर, त्यांनी खिशातून लिमलेटची गोळी काढली आणि म्हणाले प्रथम ही गिळा, मग आपण आभाळ गिळण्याचं पाहू. तर त्यामुळे नुसत्या शब्दांनी काही घडत नाही, त्या शब्दांच्या पाठीशी अनुभव असावा लागतो. आणि कार्लेंची कविता आपल्याला अधिक भावते कारण ती अनुभव समृद्ध आहे. म्हणजे शब्दांच्या फुलोऱ्यात आणि कल्पनेच्या विश्वात रमणारी कविता ही फार तर क्षणभर तुमचं मनोरंजन करू शकेल, पण ती तुम्हाला अंतर्मुख करू शकत नाही. तर तुकारामांनी जी अपेक्षा व्यक्त केली की नकादंत कथा सांगो येथे कोणी, कोरड येथे मानी बोल कोण, अनुभव येथे व्हावा शिष्टाचार, तर ही अनुभवातून सिद्ध असलेली कविता असल्यामुळे ती मला अधिक आवडली. आणि ती छंदोबद्ध आहे. आजच्या काळामध्ये छंदोबद्ध कविता म्हणजे बघायला आणि ऐकायलाही मिळत नाही. म्हणजे मुक्तछंदाचा इतका मोकाट छंद झालेला मी कधीही बघितला नाही. आणि मुक्तछंद हा एक छंद आहे याचंच एक विस्मरण आज सगळ्याला झालेलं आहे. आणि त्यामुळे छंदोबद्ध उत्तम कविता लिहिली. आणि आजकाल अरुणाताई प्रेमकविता लिहिणं म्हणजे काहीतरी भयानक गुन्हा केला असं वाटतं. म्हणजे घरामध्ये प्रेम स्वीकारलं जाईल, पण कवितेच्या क्षेत्रामध्ये कविता स्वीकारली की जाईल की नाही अशी एक शंका मनामध्ये निर्माण होते. आणि त्यामुळं एखादी कविता प्रेमकविता आहे की ती व्यवस्थेवर भाष्य करणारी आहे, यापेक्षा ती कोणता जीवनाशय मांडते यावरती त्या कवितेचं मोल अवलंबून असतं. आणि म्हणून जगण्यातले अगदी साधे साधे विषय जरी कार्लेंच्या कवितांमध्ये आले असले तरी ते खूप भावणारे आहेत. इथली माती, माणसं आणि संस्कृती ही त्यांच्या कवितेमधली जीवनद्रव्ये आहेत. आणि चांगुलपणावरची श्रद्धा आणि शाश्वत मूल्यांची एक पूजा बांधणारा एक ज्ञानवृद्ध कवी म्हणून खरं त्यांचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करावा असतो. आणि संस्कारातून त्यांना ही सगळी वाट चोखाळावी असं वाटलं. आणि त्यामुळं त्यांचा हा जो आख्यान कविता संग्रह आहे तो मी केवळ व्याख्यान देत असल्यामुळेच माझ्या हस्ते प्रकाशित केला, याबद्दल माझ्या मनामध्ये थोडाही गैरसमज नाही हे आवर्जून सांगतो. आणि दुसरं जे पुस्तक आहे सीतेची गोष्ट कथा, म्हणजे हे सगळं पुस्तक मी वाचलं आणि माझी ठाम खात्री झाली की रामाला जरी सीतेने वनवासामध्ये पाठवलेलं असलं तरी या सीतेच्या कथेला वाचक आपल्या हृदय सिंहासनावरती आवर्जून स्थान देतील, इतका तो सगळा उत्तम झालेला आहे. महाराष्ट्राला व्रतस्थ ज्ञानोपासकांची एक मोठी परंपरा आहे की ज्या परंपरेमध्ये दुर्गाबाई भागवत आहेत, इरावतीबाई कर्वे आहेत. वर्तमान काळामध्ये ही परंपरा समृद्ध करणारी लेखिका म्हणून आपल्याला डॉक्टर अरुणा ढेरे यांच्याकडे पाहावं लागेल. आपल्या समाजाची एक मानसिकता आहे की आपण प्रतिभावंतांना एका चौकटीमध्ये बंदिस्त करून टाकतो आणि त्यामुळे त्यांच्या बहुविध अशा वाङ्मयीन कर्तृत्वाकडे आपलं दुर्लक्ष होण्याची फार मोठी शक्यता असते. म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसलेंच्याकडे आपण केवळ मंत्रमुग्ध करणारे वक्ते म्हणून पाहिलं, त्यामुळं यक्षप्रश्न किंवा देशोदेशीचे दार्शनिक यासारख्या त्यांच्या महत्त्वाच्या तत्त्वचिंतनपर लेखनाकडं आपलं दुर्लक्ष झालं. नासी फडक्यांच्याकडे आपण केवळ कथाकार आणि कादंबरीकार म्हणून पाहिलं, पण प्रतिभासाधन, प्रतिभाविलास आणि त्यांनी संगीत आणि क्रिकेटची जी समीक्षा लिहिली त्याकडं आपलं दुर्लक्ष झालं. विंदांच्याकडे आपण कवी म्हणून पाहिलं, पण ॲरिस्टॉटलचं काव्यशास्त्रसारखा त्यांचा जो ग्रंथ आहे त्याकडे आपलं दुर्लक्ष झालं. अरुणाताईंची कवयित्री हीच प्रतिमा आपल्या समोर सातत्यानं येते आहे, पण अरुणाताईंनी उत्तम कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, ललित लेखन केलं, समीक्षा लेखन केलं, लोकसाहित्यविषयक लेखन केलं, लोकसंस्कृतीविषयक लेखन केलं, समाज इतिहास विषयक लेखन केलं. हे त्यांचं जे बहुविध लेखन आहे ते या निमित्ताने, या कथासंग्रहाच्या निमित्ताने आणि विशेषतः कथाकार म्हणून त्यांची जी एक वेगळी ओळख आहे ती वाचकांच्या समोर आणण्याचं महत्त्वाचं काम केल्याबद्दल मी वंदना बोकील कुलकर्णी यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मनःपूर्वक शुभेच्छा देतो. या कथासंग्रहामध्ये जवळजवळ 19 कथा आहेत आणि आपल्याला कथासंग्रह आवडतातच. एकूणच भारतीय लोकांना आवडतात कारण स्वतःपेक्षा इतरांच्या आयुष्यात काय चाललेलं आहे याची प्रचंड उत्सुकताही सगळ्यांना असल्यामुळे कथेविषयीचं आकर्षण स्वाभाविक आहे. तर यामध्ये एकूण 19 कथा आहेत आणि पहिल्या 3 ज्या कथा आहेत त्या मला विशेष आवडल्या. मी अरुणाताईंशी बोलत होतो आणि त्या कथांशी माझा खूप जवळचा संबंध आहे कारण त्या साहित्य व्यवहाराशी निगडीत आहे.
कलावंताचं प्रातिभा आणि व्यावहारिक आयुष्य या खरं तर दोन गोष्टी असतात, पण या दोन्हींची सरमिसळ करून त्या माणसाचं मूल्यमापन हे केलं जातं. आणि त्यामुळं या सर्जनाच्या जगामध्ये वावरत असताना काय पेच असतात आणि कुठल्या अवस्थातून माणसांना पुढं जावं लागतं याचं अतिशय उत्तम असं चित्रण त्यांनी केलेलं आहे. दुसऱ्या प्रकारच्या ज्या कथा आहेत त्यामध्ये आपल्याला नियतीने जे दान दिलेलं आहे ते स्वीकारून माणसाची वाटचाल सुरूच असते. आणि ते दान आवडो अगर न आवडो, प्रत्येक माणसाचं स्वतःचं म्हणून एक भावविश्व असतं, त्याचे म्हणून काही पेच असतात, नातेसंबंधातल्या म्हणून काही अडचणी असतात. आणि गणिताच्या बाबतीमध्ये एक असतं की सूत्रामध्ये किमती टाकल्या की गणितं सुटतात. आयुष्यातली गणितं तशी नसतात. प्रत्येकाचं म्हणून एक वेगळं सूत्र असतं, तर ते सूत्र धरून माणसं त्या मार्गाने जात राहतात. आणि आपण अमुक एका मार्गाने गेलो तर आपल्या वाट्याला अपमान, उपेक्षा, मानभंग या सगळ्या गोष्टी येणार आहेत हे माहीत असून माणसं त्या मार्गाने जातात आणि आपलं माणूस पण सिद्ध करतात. तर याचं दर्शन घडवणाऱ्या काही उत्तम कथा याच्यामध्ये आहेत. आणि मला अरुणाताईंचे एक वेगळेपण असं जाणवतं की जीवनाची व्यामिश्रता आणि व्यापकता पाहता हाती आलेल्या अनुभवाच्या छोट्याशा तुकड्याचं अनेक कंगोऱ्यातून दर्शन घडवणं हे प्रतिभावंत लेखकासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असतं. आणि ते अतिशय समर्थपणे डॉक्टर अरुणा ढेरे यांनी पेलवलेलं आहे. रामायण महाभारताविषयी आपल्या सगळ्यांनाच आकर्षण आहे आणि मला तर ते विशेष आहे. मला नेहमी असं वाटतं की समकालीन जीवनाची रूपं साहित्यातून मांडण्याचं काम हे तुलनेनं सोपं असतं, कारण आजूबाजूच्या परिसराचा सामाजिक रूपरस स्पर्श ध्वनी याचा त्यांना आधार लाभलेला असतो आणि वाचकांनाही हा आधार परिचयाचा झालेला असतो. पण जो काळ लेखकांनी पाहिलेला नाही, जो काळ वाचकांनी पाहिलेला नाही, जो काळ लेखकांनी अनुभवलेला नाही, वाचकांनी अनुभवलेला नाही, जो पूर्वसुरींच्या अभिजात साहित्यकृतीतून आणि इतिहासातल्या पानापानातून धुक्याचे अनेक पदर लपेटून उभा आहे, तो विश्वसनीयरित्या वाचकांच्या समोर उभं करणं यासाठी प्रतिभेची जी कसोटी लागते ती सहन करण्याचं सामर्थ्य डॉक्टर अरुणा ढेरे यांच्यासारख्या कथाकारांचं. कारण काय, या सगळ्या व्यक्तिरेखांच्या विषयी आपल्याला खूप आकर्षण वाटत असतं, पण त्यांच्या प्रेमामध्ये पडून चालत नाही. कारण सामर्थ्यांचा शोध घेत असताना मर्यादांचाही शोध घ्यावा लागतो आणि दिव्यत्वाचा शोध घेत असताना न्यूनावरती देखील बोट ठेवावं लागतं. यासाठी जी एक तटस्थता आणि त्रयस्थता लागते ती कथाकार म्हणून डॉक्टर अरुणा ढेरे यांनी या कथांमध्ये जपली आहे. आणि स्त्री पुरुष नातेसंबंधांचा जो वेध आहे तो घेणं ही तर अरुणाताईंची खासियत आहे आणि आपण ती सगळी पाहत आलेलो आहे. म्हणजे प्रेमातून प्रेमाकडे सारखं पुस्तक असेल तर या कथांच्यामध्ये सुद्धा स्त्री पुरुषांमधल्या नातेसंबंधांवरती त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने प्रकाश टाकलेला आहे. म्हणजे त्यांना मिथकाची जी वाट सापडली ती आदिबंधातून सापडली आणि पुढे मग द्वारका असेल, मैत्रेयी असेल, कृष्ण किनारा असेल, या सगळ्या ग्रंथातून त्यांनी संस्कृतीच्या उगमाची जी शोधयात्रा केली. आणि अरुणाताईंचं सगळ्यात मला वेगळेपण असं वाटतं की रेणुका असेल, सीता असेल, द्रौपदी असेल, या व्यक्तिरेखांचा आधुनिक ज्ञानशाखांच्या आधारे शोध घेत असताना त्यांनी भारतीय स्त्री जीवनाच्या अभ्यासाला एक वेगळं परिमाण दिलेलं आहे आणि ते सगळं परिमाण त्यांच्या या कथांच्यामध्ये आपल्याला आवर्जून जाणवतं. आणि कुठल्याही इझमच्या पलीकडे जाणारी कथा, माणूसपणाचा शोध घेणारी ती आपल्याला दिसते. नाना धर्माचं गूढ तत्त्वज्ञान, म्हणजे या सगळ्या कथांच्यामध्ये सीता आहे, कुंती आहे, पण मला एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की नाना धर्माचं गूढ तत्त्वज्ञान ज्या भारतीय संस्कृतीमध्ये सामावलेलं आहे आणि श्रद्धेवरती ज्या भारतीय समाजाचं परिपोषण झालेलं आहे त्या भारतीय समाजामध्ये प्रपंचा इतकंच परमार्थालाही स्थान मिळालेलं आहे. आणि प्रपंच म्हणजे आयुष्याला वेठलेल्या लोकांनी आणि आयुष्यातल्या उठलेल्या लोकांनी केलेला व्यर्थ खटाटोप नाही, तर तो जीवन रहस्यांचा घेतलेला शोध आहे. आणि त्यामुळं या परमार्थाच्या वाटेने सामान्य माणसं जातात ती आपली सुखदुःख आणि संकट दूर व्हावीत म्हणून, पण ज्या योगिनी असतात त्यांना ही वाट चोखाळावीशी वाटते, कारण त्यांना साक्षात भगवंताचं दर्शन हवं असतं. आणि त्यासाठी समर्थांनी म्हटल्याप्रमाणे देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा, या भावनेनं काम करण्याची त्यांची तयारी असते. आणि त्यामुळं अंगलिंग सामरस्याची संकल्पना मांडून अनुभव मंटपाच्या माध्यमातून ज्यांनी अध्यात्माचं लोकशाहीकरण केलं, त्या बसवेश्वरांनी जिची योग्यता ओळखलेली होती ती महादेवी असेल किंवा समर्थ भिक्षा मागायला आल्यानंतर
जिचं पांढरं कपाळ पाहून त्यांना असं वाटलं की या मुलीच्या जीवनाचं वैराण वाळवंट झालेलं आहे, हिच्या जीवनामध्ये जर आपण अध्यात्माचं रोप लावलं तर हे वाळवंट भरल्याशिवाय राहणार नाही, ती वीणाबाई आहे. या सगळ्या कथा वाचत असताना अरुणाताईंच्या प्रतिभेची जी विलक्षण झेप आहे ती सगळी आपल्या लक्षामध्ये येते. आज माजगावकर सर काय झालेलं आहे की आजची कथा ही अशी एका कचाट्यात सापडलीसारखी झालेली आहे. म्हणजे मी साहित्य परिषदेमध्ये माझ्या कार्यालयात बसलो होतो तर 15-20 तरुण आले, तरुणी आल्या. परिषदेच्या सभागृहात काहीतरी कार्यक्रम होता. मी त्यांना विचारलं काय, तर म्हणाले आज अलक कार्यशाळा आहे. अलक कार्यशाळा, मला वाटलं आध्यात्मिक काहीतरी ग्रुप असेल, अलक निरंजन वगैरे. तसं म्हणाले नाही, अलक म्हणजे अति लघुत्तम कथा. मला काही कळलंच नाही. म्हणजे लिहिणार तुम्हीच लघु आणि उत्तमही तुम्हीच ठरवणार, हा काय न्याय आहे हे मला खरं कळलं नाही. म्हणजे आपण वरणफळं कशी पानामध्ये व्यवस्थित घेऊन आणि पुन्हा पानामध्ये घेतलेल्या लोणच्यामध्ये ते वरण जाऊ नये म्हणून खाली असं वाटीचं टेकण देऊन, तसं काही नाही. म्हणजे हा अतिलघुत्तम कथा म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद ज्या पळीने आपण घेतो तीर्थ, तसं वरणफळं खाल्ल्यासारखं मला वाटलं. आणि त्यामुळे ही एकीकडे अतिलघुत्तम कथा आणि दुसरीकडे दीर्घकथा, अतिदीर्घ कथा. म्हणजे वाचण्यापूर्वीच पानं किती आहेत हे दीर्घश्वसन करून वाचायचं आणि वाचल्यानंतर आपला श्वासोश्वास सुरू आहे की नाही याची आपण स्वतःच खात्री करून घ्यायची. तर या सगळ्यामध्ये मला नेहमी असं वाटतं की आशय सांगून झाला की आपल्याला थांबता आलं पाहिजे. त्यामुळं कथा 4000 शब्दांची आहे की 40,000 शब्दांची आहे यापेक्षा ती जीवनाचं कुठलं मर्म मांडते ही गोष्ट मला अधिक महत्त्वाची वाटते. आणि त्यामुळं या कथासंग्रहाचं वैशिष्ट्य असं की नव्या पिढीच्या कथालेखकाने विशेषतः की उत्तम लघुकथा काय असावी आणि उत्तम दीर्घकथा कशी असावी याचा आदर्श वस्तुपाठ म्हणून या कथासंग्रहाकडे आपल्याला निश्चितपणे बघावे. मला असं वाटतं की कथालेखन हा कादंबरी लेखनासाठी केलेला रियाज नाही. कथालेखनाचं म्हणून स्वतःचं एक वेगळेपण आहे आणि आपणच निर्माण केलेल्या रंगमंचावर आपल्याच लेखणीतून साकारलेल्या व्यक्तिरेखांच्या आधारे आपल्यालाच पडलेल्या प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न कथाकार करत असतो. स्वतःच्या नजरेने तो समाजाकडे पाहत असतो आणि समाजाच्या नजरेतून पुन्हा स्वतःकडे पाहत असतो. ही दृष्टादृष्ट त्याला लेखनासाठी प्रवृत्त करत असते आणि त्यामुळं कथालेखन हा एक प्रकारे त्या लेखकाचा आत्मशोधच असतो असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि कादंबरी लेखकाला इतकं स्वातंत्र्य नाही आहे कारण त्याला भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ या सगळ्यांची सांगड घालावी लागते. कथाकाराला ते स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळं अरुणाताईंनी हे स्वातंत्र्य पुरेपूर घेतलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की कुठलाही क्षण वर्तमानाच्या कोंदणामध्ये आपल्याला बसवता आला तर काळ कुठलाही असो उत्तम कथा कशी निर्माण करता येऊ शकते हे त्यांनी ह्याच्यामध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आजकाल मराठी कथांमधली सूचकता कमी झालेली आहे. सूचकता हे कथात्मक साहित्याचं एक बलस्थान आहे याचं विस्मरणच कथाकारांना झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगितलीच पाहिजे. ज्याला उत्तम गणित येते त्याच्या हातामध्ये 21 अपेक्षित द्यायचं आणि उत्तर बरोबर आहे का बघ म्हणायचं, हे असा हा सगळा प्रकार आहे. आणि त्यामुळे सूचकतेने कितीतरी गोष्टी मांडल्या पाहिजेत. म्हणजे जसा वाचकाचा लेखकांच्या प्रतिभेवरती विश्वास आहे तसा लेखकाचा सुद्धा वाचकाच्या आकलनशक्तीवरती विश्वास असला पाहिजे. आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याची आवश्यकता नाही. म्हणजे ती कथा वाचल्यानंतर विचारांच्या अनेक लाटा मनामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत आणि प्रश्नोपनिषदांचं वादळ कित्येक दिवस मनामध्ये घोंगावत राहिलं पाहिजे. तीच खरी कथा आहे आणि अरुणाताईंच्या कथेचं ते वेगळेपण आहे. जसा उल्लेख आशाताई बघेनी मघाशी केला, आशाताई बघेनी फार छान सांगितलं की आपल्या सगळ्यांना माहिती की सीतेची गोष्ट शेवट कसा झाला तर सीता धरणीमाईच्या पोटामध्ये गेली. अरुणाताईंना असा शेवट करता आला असता, पण ज्या देवीचा तिला आधार वाटत होता सीता, तिला ती पाण्यामध्ये बुडवते आणि मग ती वसुमाई म्हणते की अगं तू देवीला पाण्यामध्ये बुडवलंस, तर तिथे सीता एक वाक्य उच्चारते की ती जिथून आली होती तिथे ती आता गेली आहे. म्हणजे हे जे सूचन आहे तर त्या सूचकतेचं मला या सर्व कथांच्यामध्ये खूप एक वेगळेपण जाणवलं. आणि मी नेहमी असं मानतो की लांबी, रुंदी आणि खोली हे शब्द केवळ क्षेत्रफळाशी निगडीत नाहीत, त्याचा मानवी जगण्याशी खूप जवळचा संबंध आहे. लांबी म्हणजे माणसाला लाभलेलं आयुष्य, रुंदी म्हणजे त्याचं जगणं आणि खोली म्हणजे त्याला सापडलेला जीवनाचा अर्थ. या तीनही मिती डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या या कथाला आहेत. त्यामुळं या निमित्ताने मी एकच विनंती करणार आहे
की अरुणाताई आणि कारले यांनी लिहित राहावं, सुरेश एजन्सीनी प्रकाशित करत राहावं, अरुणाताई आणि दीपाली दातार यांनी अभिवाचन करत राहावं, प्रकाशनाचे असे कार्यक्रम व्हावेत, श्रोते म्हणून आपण यावं आणि वक्ता म्हणून मला बोलवावं. तेव्हा जशी आंब्याची घोडी ही पाहून कळत नाही, ती खाऊनच कळते, ही पुस्तकं आपण विकत घेऊन वाचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा. फार अप्रतिम अध्यक्षीय समारोप झाला. हास्याच्या लहरी उठत होत्या, पण हसता हसता मिलिंद जोशी सरांनी उत्तम वाङ्मयीन मूल्य कथेमध्ये कसं शोधायचं ह्याचं अगदी रसज्ञ विवेचन केलं आहे. हे आपल्याला नक्की पटलं असेल. आणि ते स्वतः अभियांत्रिकी शाखेचे सिव्हिल इंजिनियर आहेत, त्यामुळं ते खोली, लांबी, रुंदी वगैरे पण ते कथेमध्ये पण त्यांनी आणलेलं आहे, ते फार आवडलं. आणि धन्यवाद जोशी सर. आता आपण उत्तरार्धाकडे वळणार आहोत, पण तत्पूर्वी आभाराचा कार्यक्रम मी थोडक्यात उरकत नाही खरं तर, प्रामाणिकपणे सांगते की मनापासून आभार मानायचे आहेत सगळ्यांचे, कारण इतक्या प्रेमानं सगळी मंडळी इथे आली आहेत. पण कार्यक्रम लांब असल्यामुळे तो शब्द माझ्या तोंडून गेला, मला माफ करा. मला प्रेमाने सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. सर्वप्रथम माननीय आशाताई बगे यांचे आभार मानते, कारण या वयामध्ये असा व्हिडिओ करून त्यांनी पाठवला आपल्याला, इतका छान आपल्याशी संवाद साधला. आणि तो व्हिडिओ करणारा त्यांचा नातू माननीय पार्थ बगे, त्यांचे आपण आभार मानूया. शेषाताई जोशींनी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवला, त्यांचेही आभार. शेषाताई तू येऊ शकतेस इकडे, कारण पडद्यामागचे कलाकार नेहमी मागेच राहतात. आभार. त्यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी आभार मानते. माननीय प्राध्यापक मिलिंद जोशी सर, अरुणाताई, सर्वांची नावं घेत नाही, सभागृहातील सर्व मान्यवरांचे पण आभार मानते. ऋत्विक गजेंद्र गडकर यांनी अत्यंत उत्तम असं शारदास्तवन सादर केलं, त्यांचा छोटासा सत्कार आपण इथे करणार आहोत. मी रसिकाताईंना विनंती करते की ऋत्विकजींना आपण पुष्पगुच्छ देऊन सत्कार करूया. धन्यवाद रसिकाताई. ज्यांनी आजचं सूत्रसंचालन केलं त्या दीपाली दातार यांचाही मी सत्कार करते. पुस्तकाच्या संदर्भात काही आभार मानावेसे वाटतात. दोन्ही पुस्तकांचं अंतरंग आणि बहिरंग सजवणारे रवी मुकुल आणि गिरीश सहस्त्रबुद्धे दोन्ही चित्रकारांचे मनापासून आभार. पुस्तक निर्मितीकरता अनेक हात लागलेले असतात, मुद्रण असतं, प्रूफ रिडिंग असतं, त्या सर्वांचेच मनापासून आभार, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांचे हात लागले. शिवाय आजच्या कार्यक्रमासाठी व्हिडिओ, फोटो, आजचा हा हॉल उपलब्ध करून देणाऱ्या सर्व मान्यवरांचे, सर्व मनापासून या कार्यक्रमासाठी उपलब्ध असणाऱ्या सर्वांचे आभार मानते. गणेश हॉलचे व्यवस्थापक आणि आमचे रोकडे मामा ज्यांनी ही सगळी व्यवस्था आज बघितली त्यांचे आभार मानते. सर्व माध्यमांचे आजच्या या कार्यक्रमाची आणि पुस्तकाची दखल घेतल्याबद्दल मनापासून आभार. सर्व वृत्तपत्रांचे आभार. पुस्तकं सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत हे पुन्हा एकदा सांगते, आवर्जून त्याचा लाभ घ्यावा.